नमस्कार. पक्षी उन्हाचा 7 विद्यापीठांच्या आवारात या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी इथं उपस्थित असलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, साधना ट्रस्टचे अध्यक्ष, MKCLचे चीफ मेंटर विवेक सावंत सर, आजचे प्रमुख पाहुणे दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सर, पुस्तकाचे लेखक डॉक्टर राजन हर्षे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख आणि साधनाच्या संपादक मंडळाचे सदस्य डॉक्टर मनोहर जाधव सर आणि साधनाचे संपादक विनोद शिरसाट हे मान्यवर मंचावर उपस्थित आहेत. अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजन हर्षे मागील वर्षभर साधना साप्ताहिकामध्ये लेखमाला लिहित होते. सप्टेंबर 2022मध्ये त्यांचा पहिला लेख प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर पुढे वर्षभरामध्ये त्यांनी 12 दीर्घ लेख लिहिले. त्या दीर्घ लेखांचं हे पुस्तक आहे. विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक आणि प्रशासक या प्रकारच्या भूमिका निभावताना डॉक्टर हर्षे यांनी पुणे विद्यापीठ, दिल्लीचं JNU, पॅरिसचं सियांस पो, न्यूयॉर्कचं कोलंबिया विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ आणि दिल्लीचं SU या 7 विद्यापीठांच्या आवारामध्ये मुसाफिरी केली. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन हा ध्येयवाद या सगळ्या भूमिकांना जोडणारा दुवा होता. त्यांच्या तब्बल 5 ते 6 दशकांच्या प्रवासाचं जिप्सी वृत्तीनं केलेलं हे आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण आहे. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य हे 4 घटक या लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे हे पुस्तक आत्मकथनात्मक पद्धतीने लिहिलं गेलेलं असलं तरी ते एक प्रकारे कार्यकथन आहे. मोठ्या निष्ठेने आणि सचोटीने कार्यरत राहताना परिपूर्णतेचा ध्यास कसा बाळगता येतो आणि उपलब्ध अवकाशामध्ये किती परिणामकारक काम करता येतं याचं प्रतिबिंब या पुस्तकामध्ये दिसतं. डॉक्टर राजन हर्षे यांचं हे पहिलंच मराठी पुस्तक. यापूर्वी त्यांची इंग्रजी पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ती उपयुक्त ठरतात. त्यांच्या तरुण वयामध्ये, विशेषतः 1956 ते 76 या काळामध्ये त्यांचं काही लेखन साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झालेलं आहे. गेल्या वर्षभरापासून ते पुन्हा एकदा लेखक म्हणून आमच्याशी जोडले गेले आणि आता त्या अर्थाने मराठीतलं त्यांचं पहिलं पुस्तक साधनाला प्रकाशित करता आलं याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. तसंच आजच्या कार्यक्रमासाठी कुबेर सर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. आपल्याला आठवत असेल 5 एप्रिल 2023ला साधनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने डॉक्टर सूरज येंगडे यांच्याशी संवादाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आपल्याकडे आलेले होते. त्या कार्यक्रमाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. पुढे त्याची चर्चा दीर्घकाळ होत राहिली. आज या कार्यक्रमासाठी सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा आपला वेळ दिला, त्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. आणि एकूणच या पुस्तकाचा विषय उच्च शिक्षण, शिक्षणाचं क्षेत्र, शिक्षणाचं तत्त्वज्ञान, विद्यापीठ, संशोधक संस्था यांच्याशी संबंधित असल्यामुळे विवेक सावंत सर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणं समयोचित आहे. त्याशिवाय साधनाच्या सगळ्याच उपक्रमांमध्ये त्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हाला नेहमी असतं. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी या तिघांचंही स्वागत साधनाच्या वतीने करावं अशी मी विनंती मनोहर जाधव सरांना करतो. सुरुवातीला विवेक सावंत सर. श्यामची आई या पुस्तकाची नवी आवृत्ती सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई या चित्रपटाच्या निमित्ताने साधनाने काढलेली आहे. ती विवेक सरांना भेट म्हणून देण्यात येते. यानंतर आजचे प्रमुख पाहुणे गिरीश कुबेर सर यांचं स्वागत. ग.प्र. प्रधान सरांची 2 पुस्तकं सोनार बांगला, हाजीपीर आणि कांजरकोट ही भेट म्हणून देण्यात येत आहेत. त्यानंतर हर्षे सरांचं स्वागत डॉक्टर सतीश बागल यांनी लिहिलेलं चिनी महासत्तेचा उदय हे पुस्तक भेट देऊन करण्यात येते. धन्यवाद. यानंतर मी साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार.
विचारपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक सावंत सर, प्रमुख पाहुणे गिरीश कुबेर, आज ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे ते डॉक्टर राजन हर्षे आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्व मान्यवर मित्र हो. डॉक्टर राजन हर्षे हे मूळचे पुणेकर, मात्र पुण्यापासून 50 वर्ष ते अन्य राज्यात आणि काही काळ अन्य देशामध्ये वास्तव्य करत आलेत. डॉक्टर हर्षे आणि मी साधनाचा संपादक, आम्हा दोघांना जोडणारा एक दुवा मागची 10 ते 12 वर्ष होता, तो म्हणजे संकल्प गुर्जर. संकल्प हा आमचा तरुण मित्र, तो फर्ग्युसनमध्ये फर्स्ट इयरला आला 12वी नंतर, तेव्हा तो माझ्या आणि साधनाच्या संपर्कात आला आणि नंतर तो MA करण्यासाठी दिल्लीच्या साऊथ एशियन युनिव्हर्सिटीमध्ये गेला, तेव्हा तो राजन हर्षे यांच्या संपर्कात आला. आणि मागची 10 वर्ष तरी असं घडत होतं की डॉक्टर हर्षे यांच्याविषयी, त्यांच्या कामाविषयी, त्यांच्याशी झालेल्या गप्पा, संवाद, त्यांचं लेखन याविषयी संकल्प मला अधूनमधून पण बऱ्यापैकी नियमितपणे सांगत होता. आणि अर्थातच उलटंही काही प्रमाणात घडत असणार, साधनाच्या विषयी प्रामुख्याने आणि काही प्रमाणात माझ्याविषयी संकल्प त्यांनाही सांगत होता. तरीही मागच्या 11 वर्षात आमची प्रत्यक्ष भेट झालेली नव्हती. फोन एकच झाला होता ओझरता, आणि तोही 8-9 वर्षांपूर्वी. मात्र 2022च्या जुलैमध्ये असं ठरलं की राजन हर्षे सरांच्याकडे उच्च शिक्षणाच्या संदर्भात, संशोधनाच्या संदर्भात, प्रशासनाच्या संदर्भात असं काहीतरी सांगण्यासारखं आहे आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ते लेख, दीर्घलेख किंवा लहान लहान लेख आपल्याला मालिका स्वरूपात, लेखमाला स्वरूपात प्रकाशित करता येतील का, अशी चर्चा संकल्पची आणि माझी चालली होती. दरम्यान हर्षे सर पुण्यात आले आणि जुलै 2022मध्ये त्यांची आणि माझी हॉटेल रुपालीमध्ये एक तासभर जी चर्चा झाली, तेव्हा असं लक्षात आलं की यांच्याकडे असलेला जो ऐवज आहे तो बराच युनिक म्हणावा असा आहे. त्यांच्या मनात त्यावेळी 5 किंवा 6च लेख होते. मला असं वाटत होतं की आणखी 4-5 लेख होतील आणि याचं खूप चांगलं एक पुस्तकही होईल. मात्र अशा कितीतरी लेखमाला, संकल्पना आपण ठेवलेल्या असतात, नियोजन केलेलं असतं, परंतु त्या प्रत्यक्षात येतातच असं नाही. डॉक्टर हर्षे सरांच्या लेखमालेच्या बाबत मात्र तसं घडलं नाही. पूर्ण वर्षभर प्रत्येक महिन्यातून एक लेख 5,000 ते 5,500 शब्दांचा आम्ही प्रसिद्ध करत होतो. सर्वच्या सर्व लेख विशेषांकात किंवा मिनी विशेषांकात किंवा दिवाळी अंकात प्रकाशित झालेले आहेत. सर्वच्या सर्व लेख वेगवेगळ्या स्तरातील वाचकांनी खूपच चांगल्या प्रकारे उचलून धरलेले आहेत. मात्र या सर्वाच्यापेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट ही सांगायला पाहिजे की एखादी लेखमाला प्रकाशित होत असताना आपण त्या लेखमालेच्या सोबत ग्रो होतोय, वाढत जातोय वैचारिक स्तरावर, बौद्धिक स्तरावर, असा फील खूप कमी वेळा येतो. कोणत्याही संपादकाच्या बाबत असंच घडत असावं. मलाही तसा फील खूप कमी वेळा आला. अलीकडच्या 3-4 वर्षामध्ये कदाचित एकदाच आला, ते म्हणजे राजन हर्षे यांची लेखमाला चालू असताना. हर्षे सरांनी जे एकूण 12 लेख लिहिलेत त्याची प्रोसेस फार इंटरेस्टिंग होती. पहिल्यांदा मी या विषयावर असा लेख लिहायचा विचार करतोय, माझ्या मनात अशी अशी फ्रेम आहे, हे मी सांगू इच्छितो, हे मला माहीत आहे, अस्वस्थ करतं, पण हे मला सांगायची इच्छा नाही. अशा स्वरूपाचा आमचा अर्धा ते पाऊण तास फोन व्हायचा. मग त्यानंतर ते लेख लिहून बरोबर पुढचे जी काही तारीख ठरलेली असेल, 2 आठवडे 3 आठवडे, त्यावेळी ते लेख पाठवणार. लेख आला की मी कधी वाचून होतोय आणि मग त्यावर माझी कॉमेंट देतोय याचं त्यांना कुतूहल. मग पुढच्या 3-4 दिवसात तो 5,000 शब्दांचा लेख मी वाचणार, आणि वाचणार म्हणजे मला परत चर्चा करायची त्यांच्याशी, त्या दृष्टीने मी वाचणार. मग माझा लेख वाचून झाला की आमचा दुसरा फोन होणार, तोही साधारणतः अर्धा ते पाऊण तास. मग तो लेख कंपोज होणार, तो 2दा माझ्या बाजूने त्यांच्या बाजूने सगळं दुरुस्त्या होणार,
प्रकाशित होणार आणि साधारणतः 2 आठवड्यामध्ये सगळ्या वाचकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या असतील, फीडबॅक आला असेल, त्यानंतर 3रा फोन होणार आणि मग त्या प्रतिक्रियांच्याबद्दल त्यांचं माझं काय आकलन असेल ते. तर प्रत्येक लेखाच्या पाठीमागे आणि पुढे असे आमच्या 3-3 फोन, पाऊण ते 1 तास कधीकधी, असं 12ही लेखाच्या बद्दल घडलं आहे. एकही त्याला अपवाद नाही. त्यामुळे तुम्ही कल्पना करा की ते लेखन येणं आणि त्याबरोबरच्या या आमच्या 36 फोनवरच्या चर्चा, यातून मी ग्रो होणं हे अगदी स्वाभाविक आहे. पुस्तक समोरच आहे. दोनही वक्ते आणि स्वतः हर्षे सर त्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने बोलणारच आहेत. मी 2-3 मुद्दे मात्र मांडले पाहिजेत. त्यातले तेही या पुस्तकाचं आणि हर्षे सरांचं वैशिष्ट्य अधोरेखित करण्यासाठी. पूर्वीच्या त्यांच्या नियोजनामध्ये कोलंबिया विद्यापीठातील दिवस हा लेख काही ठरलेला नव्हता. मात्र त्याविषयी त्यांनी मला जे काही तुकड्या सांगितलं होतं, तेव्हा मी त्यांना विनंती केली की याच्यावर एक स्वतंत्र लेख करूया. त्यांनी तो लेख लिहिला, पाठवला आणि त्याआधी 3-4 लेख प्रसिद्ध झालेले होते. तर मी त्यांना एकच वाक्याची प्रतिक्रिया दिली की लेख खूपच चांगला आहे, परंतु तुमच्या आधीच्या लेखांच्या तुलनेत हा जरा हेवी वाटेल वाचकांना. त्यावर त्यांची तात्काळ प्रतिक्रिया अशी होती की मग आपण ड्रॉप करू. आणि हे अतिशय प्रामाणिकपणे आतून आलेलं होतं. म्हणजे संपादकाला काहीतरी आवडलं नाही म्हणून असं काही नव्हतं. तर जर तो पहिल्या लेखाच्या तुलनेत तो कमी झाला असेल किंवा कमी वाचनीय झालेला असेल तर आपण हा ड्रॉप करायला पाहिजे. मी म्हणालो की गरज नाही आहे. मी फक्त सांगितलं की पहिल्या 3 लेखांना तुम्हाला जेवढा भरभरून प्रतिसाद वाचकांचा मिळाला त्या तुलनेत याला कमी मिळेल. पण दुसऱ्या दिवशी मला संकल्पने सांगितलं की तू काय असं एक वाक्य वापरलंस की हर्षे सर अस्वस्थ आहेत कालपासून. नंतर हे सगळे 11 लेख प्रसिद्ध झाल्यावर मी अशी कल्पना मांडली होती की आता या 10-11 लेखातून आलेलं नाही असं खूप विखुरलेलं तुकड्यातलं असेल ते आपण मुलाखत स्वरूपात करूया. आणि संकल्पनेच ती मुलाखत घ्यावी अशी कल्पना होती. परंतु नंतर दोघांनाही असं वाटलं की आपण लेख करणं हेच योग्य. प्रश्न द्यावेत, कोणते मुद्दे यायला हवेत ते सांगावं, पण तो लेख त्यांनी लिहून पाठवला. आणि त्याच्यावर मी म्हणालो तसं की तो आधी चर्चा केली, लिहून आला आणि मग माझी प्रतिक्रिया पाहिजे होती. मी त्यांना असं म्हणालो की याच्यातले पान क्रमांक 2 ते पान क्रमांक 11 हे बरोबर असे 9-10 पानं आहेत की ही जशीच्या तशी उचलू आपण या लेखातून आणि या पुस्तकाचं परिशिष्ट म्हणून टाकू. कारण तुमच्या 4 इंग्रजी पुस्तकांच्या विषयी यातला मजकूर आहे आणि तो सर्वसामान्य किंवा जनरल वाचकांच्या जरा डोक्यावरून जाईल. ते तात्काळ म्हणाले की नाही, मग याचा अर्थ काहीतरी कमी पडलं आहे. हा अख्खाच्या अख्खा लेख मी पुन्हा लेखन करतो. मी म्हणालो की तेवढं बाजूला काढू आणि वाटल्यास तुम्हाला काही भर टाकता येईल. त्यांनी 6000 शब्दांचा लेख हाताने पुन्हा एकदा नव्याने लिहून पाठवला आणि तो अर्थातच कमालीचा वाचनीय झाला. तर याही टप्प्यावर एक VC राहिलेले व्यक्ती, अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विद्यापीठामध्ये अध्यापन संशोधन केलेलं, प्रशासन चालवलेलं, त्या व्यक्तीची 75च्या टप्प्यावर सुद्धा लेखनाच्या बद्दलची ही जी निष्ठा आहे, वाचकांच्या बद्दलची जी निष्ठा आहे, ही खूप दुर्मिळ आहे असं मला दिसतं. त्यांनी त्यांच्या गुरूंच्यावर जो लेख लिहिलेला आहे, अनिरुद्ध गुप्ता, त्यांची PhDची गाईड, तो एखाद्या चांगल्या साहित्यिकाने लिहिलेलं व्यक्तिचित्राचंच एक उत्तम नमुना म्हणूनही सादर करता येईल. त्याच्या समारोपाला तर फिलॉसॉफिकल टच म्हणता येईल असे 2 परिच्छेद आहेत की माझे गुरु पण कसे जिवंत आहेत आणि मीही मृत्यूनंतर कसा जिवंत राहणार आहे. या लेव्हलवर तो जेव्हा लेख जातो तेव्हा वाचकालाही आपण जरा 4 पावलं जमिनीच्या वर चालतोय असा फील येऊ शकतो. त्यात त्यांनी एक वाक्य लिहिलं आहे की स्वतःचं लेखन नापास कसं करावं हे मला अनिरुद्ध गुप्तांनी शिकवलं. तर असं हे खूप इंटरेस्टिंग पुस्तक आज प्रकाशित होतं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाचे पाहुणे गिरीश कुबेर सर, जे त्यांच्या 12-13 वर्षांच्या लोकसत्ताच्या संपादक पदाच्या कारकिर्दीत साधनाच्या कार्यक्रमाला येण्याची त्यांची ही 5वी वेळ आहे. आम्ही 5च वेळा बोलावलं होतं आणि 5ही वेळा त्यांनी होकार दिलेला आहे. त्याचे 2-3 अर्थ निघतात. एक तर 5च वेळा बोलावलं म्हणून होकार दिला. दुसरा, आम्ही ज्या प्रकारच्या कार्यक्रमाला बोलवत होतो त्यामुळे त्यांचा विश्वास आमच्यावर कायम टिकून राहिला. ज्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळत होता त्याहीमुळे राहिला. ज्या प्रकारची चर्चा होत होती त्यामुळे.
विवेक सावंत सर जरी गेली 5-6 वर्ष साधनाचे विश्वस्त ट्रस्टी असतील तरी जवळपास 3 दशकं साधनाचे सर्व संपादक, हितचिंतक, विश्वस्त यांच्यासाठी ते कायम ठामपणे उभे असतात. तसेच ते आत्ताही आहेत. आणि सुहासने मगाशी त्याच्या प्रास्ताविक निवेदनात सांगितलंच की ते साधनाच्या पाठीमागे कशा प्रकारे उभे असतात आणि त्यांचं आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्ष असणं केवळ साधनाचे ट्रस्टी म्हणून नाही, तर MKCLच्या माध्यमातून गेल्या पाव शतकात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि एकदम डाऊन ट्रॉडन म्हणावं अशा ठिकाणावरून आलेल्या मुलांना, मुलींना आधुनिक सगळ्या जगाचं वारं लागावं यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते खूपच उल्लेखनीय आहेत. मी यापूर्वी विवेक सावंत सरांना अशी वेगवेगळ्या वेळी विनंती केली, परंतु त्यांनी ते कधीच मनावर घेतलेलं नव्हतं. आत्ताच्या या व्यासपीठावरून जरा जाहीरपणे करतो, म्हणजे काही लोक कदाचित मागे लागतील त्यांच्या आणि माझ्यापेक्षा ते इतरांना दाद देतील. ते म्हणजे MKCLची पाव शतकाची गोष्ट. 2001ला MKCL सुरू झालं आणि आता 2024 उजाडलेलं आहे. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत MKCLच्या भोवती जे जे काही घडलं आहे ते इतकं रोचक आहे, इतकं इंटरेस्टिंग आहे की त्याची गोष्ट ही कमालीची वाचनीय होईल. तर तशा प्रकारची विनंती मी त्यांना करेल. मनोहर जाधव सर हे माझे स्वतःचे साधनाचे मित्र आहेत. पुणे विद्यापीठामध्ये ते पूर्वी मराठी विभागाचे प्राध्यापक होते. आता गेली 3-4 वर्ष डॉक्टर आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांचं या निमित्ताने या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत करतो. हर्षे सरांच्या पत्नी गीता गौरी मॅडम इथं आलेल्या आहेत. त्या इकॉनॉमिस्ट आहेत आणि त्यांचाही आपण थोड्या वेळाने पुस्तकाचं प्रकाशन झाल्यावर एक पुस्तक भेट देऊन स्वागत करणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. थँक्यू. यानंतर लगेचच आपण पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पक्षी उन्हाचा 7 विद्यापीठांच्या आवारात या पुस्तकाचं प्रकाशन करावं. मान्यवरांचे आभार. साधनाच्या सर्वच पुस्तकांप्रमाणे हे नवपुस्तक देखील ईबुक स्वरूपात किंडलवर उपलब्ध आहे आणि बाहेर स्टॉलवर ते आज सवलतीत आपल्यासाठी उपलब्ध आहे. या पुस्तकाला हर्षे सरांनी जे प्रास्ताविक लिहिलेलं आहे ते कर्तव्य साधना या आमच्या पोर्टलवरती काल प्रसिद्ध झालं. ते वाचलं की त्यांनी कोणत्या मूल्यधारणेतून गेली 5-6 दशकं विद्यापीठीय शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम केलं त्याचं सूत्र आपल्याला सापडतं. हर्षे सरांना बोलण्यासाठी विनंती करण्यापूर्वी त्या प्रास्ताविकातला एक परिच्छेद मी आपल्याला वाचून दाखवतो. संस्था उभा करण्यासाठी त्याग, खरे बोलण्याचे धाडस, कर्तबगारी आणि पराक्रमी वृत्तीची गरज असते. गुणवत्तेची, मानवी मूल्यांशी सुरेल सांगड घालू शकणारी संवेदनशील माणसं आज आपल्याला विद्यापीठांमध्ये प्रचंड संख्येने हवी आहेत. मला नेहमी असं वाटतं की जोपर्यंत लायक व्यक्ती मिळत नाही तोपर्यंत विद्यापीठातली पदं भरली नाहीत तरच ते उत्तम होईल. कारण एखाद्या अयोग्य व्यक्तीची निवड केल्यानंतर ती पिढ्यानपिढ्या विद्यार्थी वर्गाचं नुकसानच करते. सिलेक्शन्स कॅन हर्ट, रिजेक्शन्स डू नॉट हर्ट. विद्यापीठात किंवा कोणत्याही उच्च शिक्षणाच्या संस्थेत कामाचं प्रेम आणि कामाची शिस्त जोपासली गेली पाहिजे. अधिकारांप्रमाणेच जबाबदारीची जाणीव सर्व घटकांना वेळोवेळी केली गेली पाहिजे. अर्थात ज्या परिस्थितीत आज विद्यापीठं आहेत ती पाहता माझे विचार कालबाह्य वाटण्याची शक्यता आहे. जरी विद्यापीठांचा घसरणारा दर्जा आणि तिथलं गलिच्छ राजकारण मला खिन्न करत असलं तरीही सध्याची परिस्थिती प्रयत्नांनी बदलू शकेल यावर माझा ठाम विश्वास आहे. मी हर्षे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष विवेक सावंत, मुख्य वक्ते गिरीशजी कुबेर, मनोहर जाधव, माझे मित्र शिरसाट,
सुहास पाटील आणि साधनेतले सगळे टीम मेंबर्स, माने, सगळ्यांनी, हा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि साधनेच्या टीममुळे सगळं शक्य झालं आहे. मला पहिल्यांदाच सांगायचं आहे, हा माझा एकट्याचा प्रयास नव्हता, त्याच्यात सगळ्यांचं योगदान होतं आणि त्याच्यामुळे हे शक्य झालं. आणि आज सगळ्यांना इथं प्रेक्षकांना पाहून, प्रेक्षकातल्या लोकांना पाहून तर मला अगदी भारावून गेल्यासारखं झालं. कारण माझ्या शाळेपासूनचे मित्र सगळे इथं आहेत, कॉलेजचे मित्र आहेत, युनिव्हर्सिटीत आम्ही ज्यांच्याबरोबर शिकलो ते सगळे आहेत, माझे पुष्कळ वाचक आहेत. आणि अलाहाबादला ज्यांच्याबरोबर मी काही काळ काढला ते न्यायमूर्ती गोखलेसुद्धा इथं आज आलेत मुद्दामून सुप्रीम कोर्ट. तर त्याच्यामुळे असे बालमित्र असे अनेक लोक आल्यामुळं मला अगदी भारावून गेल्यासारखं झालं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी माझ्यासारखाच वागतो, मला वाटतं आज. मग तुम्ही मर्यादा वगैरे द्याल टाईमची, पण मला जे काय बोलायचं ते मी बोलून घेतो आणि नंतर मग बाकीच्यांना बोलू देत. तरी थोडक्यातच बोलून, घाबरू नका, मी जास्त बोलणार नाही. पण एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की हे प्रकाशन समारंभ SM जोशी हॉलमध्ये व्हावा हे माझ्या दृष्टीने मला फार महत्त्वाचं वाटतं. कारण अण्णा हे आमच्या घरातले फार आदरणीय व्यक्ती होती. माझ्या वडिलांचे ते शाळेपासून मित्र होते, नानासाहेब गोरे शाळेपासून मित्र होते. तर ह्या सगळ्या साधना परिवाराशी माझा पिढीजात संबंध आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी मला सांगावीशी वाटते ती पुण्याच्या संदर्भात, की मी पुण्याचा आहे. मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकलो, फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकलो, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये शिकलो आणि त्यामुळं पुण्याबद्दलचे काही रेफरन्सेस पहिल्यांदा देऊन मी मग काय मला म्हणायचं ते सांगतो. ते थोडेसे तुम्हाला आवडायचे नाहीत किंवा आवडतील सुद्धा, पण मी खरं आहे ती मी बोलणार आहे, कारण तुम्हाला सवय आहे खरं ऐकायची सगळ्यांना. पहिली गोष्ट मला पुण्याची नेहमी वाटते अशी की अशोक केळकरांनी मला ती सांगितली की अशोक केळकर आमचे प्रोफेसर होते लिंग्विस्टिक्सचे. आणि ते म्हणले, ते एकदा जिदू कृष्णमूर्तीच्या व्याख्यानाला गेले आणि जिदू कृष्णमूर्ती म्हटले की मी जेव्हा बोलत असतो त्यानंतर मला कुणीही काही कॉन्ट्रॅडिक्ट केलं, प्रश्न विचारले, इंटरोगेट केलं तर मी अगदी उत्तर देतो, मला आवडतं सगळं. तर त्यांचं भाषण संपलं. मग तिथं पिवळ्या धोत्राचा एक म्हातारा उभा राहिला आणि तो कृष्णमूर्तींना क्रॉस करायला लागला. तर ते चिडले थोडेसे. तर तो पिवळ्या धोत्राचा म्हातारा म्हटला की ते तुम्ही जे पहिल्यांदा म्हटलात त्याशी विसंगत आहे सगळं, ते असं चालायचं नाही, आता मला बोलू द्या. हे आहे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण हे की टिळक जेव्हा परत आले मंडालीहून ना, तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण गीता रहस्यावर काहीतरी बोलावं. पुण्यात त्यांचा समारंभ झाला, गीता रहस्यावर ते बोलले. तेव्हा तिथे एक माणूस उभा राहिला आणि म्हणला, तुम्ही तुमचं सगळं भाषण ऐकलं, पण गीता तुम्हाला जितकी समजली असं वाटतं तसं दिसत नाही मला सगळं ऐकून. तर टिळक म्हणले, ते पुण्याचेच होते अर्थात, तर ते म्हणले अर्जुनाला समजली होती ना, मग पुष्कळ झालं, मला पण तरी चालेल. आणि तिसरं उदाहरण देतो मी 8वीत होतो तेव्हा आचार्य आत्र्यांचं भाषण त्यांच्या गुरूंबद्दल झालं होतं, राम गणेश गडकरी. त्यांचा अर्धपुतळा संभाजी पार्कात उभा राहिला केला होता त्यांनी स्वतःबद्दल पुष्कळ सांगितलं. ते म्हटले मी नाही सांगितलं कोण सांगणार, तसं मी आज काय करणार नाही, पण मी त्यांचं सांगितलं. तर ते म्हटले पूर्वीच्या काळी असं असायचं की सुधारकाग्रणी आगरकर 33व्या वर्षी काहीतरी गेले, 39व्या वर्षी. विष्णू शास्त्री चिपळूणकर 33व्या वर्षी गेले, नामदार गोखले 49व्या वर्षी गेले. म्हणण्याचं तात्पर्य असं की आपली आपली कामं झाली की लोक आपलं निघून जायचे. आता अशी परिस्थिती आहे की सत्तेवर बसलं की धक्के मारून एकेकाला बाहेर काढायला लागतं. नाही, मी धक्के मारण्याची वेळ येणार नाही तुमच्यावर माझ्या बाबतीत, पण सांगतोय. तर पुण्याची माणसं अशी आहेत की त्यांना अनादर करणं फार चांगलं जमतं. मी लहानपणी सगळं पुष्कळदा पाहिलं आहे की तो गांधी, तो सावरकर, तो नेहरू असं म्हणणारे पुष्कळ लोक होते. ते अशासाठी सांगतोय की एका दृष्टीने असा अनादर असणं, इररेव्हरन्स असणं, सारखं क्वेश्चन करणं हे फार छान आहे. कारण तेव्हा माणूस सारखा जागृत राहतो. मग इथं ज्योतिबा फुले होते, सावित्रीबाई फुले होत्या, विठ्ठलरामजी फुले होते, टिळक होते, अशा अनेक माणसं होती, अनेक माणसं असतील यातूनच. पण इररेव्हरन्स हा युनिव्हर्सिटीचा पाया आहे, जिथं विरोध नाही, डिसेंट नाही आणि सगळ्या विचारांना जिथं काही स्थान नाही. वाटेल ते बोलायची संधी मिळाली पाहिजे, तिथं काही असलं चालत नाही, कारण ती शाखा नसते, चक्क युनिव्हर्सिटी असते, तर सगळ्यांना काही करायला असतं. मग युनिव्हर्सिटी अशी असते
की त्याला व्हाईस चान्सलर त्याला लक्षातच ठेवलं पाहिजे की तिथं कोणतं एक ब्राईट यंग मॅन असेल, कुठेतरी मॅड अंकल असेल, असे सगळे मिळून कारण असतात काम तिथं. तर ती स्पेस तशीच ठेवली पाहिजे, त्याशिवाय आपल्याला वेगळे वेगळे विचार ऐकायला मिळणार नाहीत आणि ते तसंच राहिलं पाहिजे सगळं, जरी वेडं वाटलं जग तरी. तर त्याच्यामुळं हा इररेव्हरन्स पुण्याचा आहे. तुम्ही फक्त 2च शहरात पाहिला, एक अलाहाबाद आणि दुसरं पॅरिस. पॅरिस मात्र पुष्कळच होता, कधी नंतर सांगतो जरा वेळाने. पण आता हे पुस्तक कशाला लिहायला बघितलं? म्हणजे आता लोक म्हणतात तर प्लेटोने रिपब्लिक लिहिलं, काय त्याला वेळ लागलं होतं का? तो अनएम्प्लॉईड होता काय त्याला रिपब्लिक लिहायचं? मी का लिहिलं सांगतो. मला का असं लिहावंसं वाटलं, म्हणजे शिरसाठांची इच्छा होतीच, पण मलाही असं आतनं वाटत होतं काहीतरी करावं. तर मला पहिलं असं वाटतं की संस्था सगळ्या आपल्या शिक्षणाच्या कोसळत आहेत एका मागोमाग एक, आणि अतिशय वाईट गोष्ट आहे. आपण अजून मूर्खासारखे ऑक्सफर्ड, हार्वर्ड, सॉर्बन आणि केम्ब्रिज अशा गोष्टी करतो आणि तिथं कुणीतरी शिकून आलं की आपल्याला वाटतं हा अजून आपल्याला लाज वाटत नाही की अजून कुठे पुण्या युनिव्हर्सिटीत शिकायला बाहेर कोण लोक काय येत नाहीत किंवा हैदराबादला काय येत नाही, JNUमध्ये काय येत नाहीत. तर त्याच्यामुळे मग आपल्यामध्ये अजून ती क्षमता नाही, जिथं हजार वर्षसुद्धा युनिव्हर्सिटी एक उभी राहते आणि ती थोपवण्यासाठी तिथं मग मोठी करण्यासाठी तिला लोक काहीतरी प्रयत्न करतात, ही आपल्याकडे अजून क्षमता नाही. त्या कोसळणाऱ्या संस्था, आणि आता तर काय चाललं आहे त्याच्याबद्दल बोलणंच कमी केलं चांगलं. तर असं आहे की अशा संस्था सगळ्या कोसळायला लागल्या. आमचे न्यायमूर्ती गोखले ज्युडिशरी ते जास्त माझ्यापेक्षा सांगतील, पण एकंदर राज्य आणि नागरिक यांच्यामध्ये ज्या सगळ्या संस्था असतात, तर संस्थांची जाळी असतात, ती जर सगळी कोलॅप्स व्हायला लागली तर मग काही राहणार नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की युनिव्हर्सिटी एक फार महत्त्वाची कल्पना देणारी, विचार देणारी संस्था असते आणि ती जगली पाहिजे. दुसरं म्हणजे गरीबातल्या गरीब माणसाला चांगल्यात चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, शाळेचं असो, कॉलेजचं असो किंवा युनिव्हर्सिटीचं असो. आणि ते कसं मिळालं पाहिजे त्याच्यासाठी मला सारखं तळमळून असं वाटत गेलं. मला ह्याही गोष्टीची जाणीव आहे की युनिव्हर्सिटीज नेहमी सर्वसमावेशक असाव्यात. डिफरंटली एबल्ड लोकांना तिथं ज्ञान मिळालं पाहिजे. बहुजन समाजातल्या सगळ्या लोकांना संधी मिळाली पाहिजे. आणि त्याबरोबर इन्क्लुझिव्ह असतानासुद्धा मला एक नेहमी असं वाटतं की जरी इन्क्लुझिव्ह संस्था असल्या तरी एक्सलन्स नावाचा प्रकार आहे, तो मात्र एक्सक्लुझिव्ह असतो आणि आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. मग काय असतं कुठेतरी की माझ्या हातात कुणीतरी बॅट दिली तर मी आणि सचिन तेंडुलकर खेळलो, त्यात फरक दिसेलच. मला गायला लावलं, सचिन रफी गायला, तर फरक पडेलच. तर एक्सलन्सला मान्यता दिली पाहिजे. आणि आपल्या देशात वी आर क्रुएल टू कॉम्पिटन्सची क्रूरपणाने वागण्याची सवय आपल्या सगळ्या देशात आहे आणि हे कधीही चांगलं होणार नाही असं मला नाही वाटतं. किंवा एखादा मनुष्य कोणीतरी कॉम्पिटंट असेल तर सगळे त्रास द्यायला आरंभ करतात जिथं असतील तिथं. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की काहीतरी लिहिलं पाहिजे. तिसरा मुद्दा मला असं वाटतो की तरुणाईकडं आपण कायम दुर्लक्ष करतोय आणि आता फारच दुर्लक्ष व्हायला लागलं आहे. मग त्याला आपण पूर्वी कलाम म्हणायचे की डेमोग्राफिक डिफिडंट, त्याला काहीतरी आपण केलं पाहिजे, नोकऱ्या दिल्या पाहिजेत, नव्या काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत. त्यासाठी मी स्वतः प्रयत्न केलेत. 4,000 लोक माझ्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी अलाहाबादला तरी त्यांना नोकऱ्या लागल्या. पण सगळ्यांनी असे प्रयत्न केले पाहिजेत. नोकऱ्या मिळणं शक्य आहे, आपण थोडंसं विचार करून ते सगळं केलं पाहिजे. त्या क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये बॅलन्स स्ट्राईक करणं, समाजाला काय पाहिजे आणि युनिव्हर्सिटी काय देऊ शकते याच्यावर विचार करून असं कोर्सेस बनवणं. मी असं म्हणत नाही की मार्केटायझेशन करा, पण मार्केट सेन्सिटिव्ह थोडंसं व्हायला पाहिजे असं मला वाटत होतं अर्थ, म्हणून मी हे लिहिलं. आणि आणखी मला असं वाटतं की कुठंतरी आपण निर्भयतेमध्ये कमी पडतोय, पराक्रमामध्ये कमी पडतोय, त्यागामध्ये कमी पडतोय, दुसऱ्याबद्दल विचार करायची आपली क्षमता कमी होते, त्याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं मग ह्या सगळ्या राजकारण्यांचा सगळीकडे जो हस्तक्षेप चालला आहे त्याच्यामुळंच आपल्या संस्था खराब होत आहेत. तर राजकारणाचं किती स्थान असलं पाहिजे एखाद्या शिक्षण संस्थेची याच्यावरही फार मूलभूत विचार झाला पाहिजे असं मला वाटलं, म्हणून मी पुस्तक लिहिलं. आता ह्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यानंतर मी थोडक्यात सगळं सांगतो की पुण्याला मी शिकायला लागलो पहिल्यांदा. त्यामुळे मला असं वाटतं की पुणे तर माझ्या आयुष्यात एखाद्या बीजासारखं होतं. इथल्या सगळ्याच गोष्टी म्हणजे चांगलं शिक्षण इंग्रजीचं, किंवा मला इंग्रजी शिकायला पुण्यात आलं आणि मला असं आठवतं की नॉम चॉम्स्कीला मी जेव्हा पत्र लिहिली तेव्हा त्यांनी मला विचारलं तुम्हाला कोणी ऑक्सफर्डमध्ये शिकवलं का? तर तसं काही झालं नाही, मी इथंच शिकलो. आणि आम्हाला एक अंजळ म्हणून सर होते, त्यांनी शिकवलं होतं की प्रत्येक वाक्यात सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि व्हर्ब पाहिजे. ते करता क्रियापदन कर्म लावून मी फक्त केलं, काहीतरी विशेषण लावायचं जेव्हा मला कळत असेल तेव्हा. तेवढंच मला इंग्लिश येत असे, पण ते चॉम्स्कीला वाटलं मी बरं लिहित होतो इंग्लिश. दुसरं असं की काय म्हणतात त्याला,
फर्ग्युसन कॉलेजमध्ये मला एकापेक्षा एक चांगले शिक्षक होते. व्ही एन ढवळे अतिशय इंग्लिश सुंदर शिकवायचे. त्यांच्याकडनं मला इंग्लिश कविता कशा ॲप्रिशिएट करायचं कळलं. शशी भावे मराठी शिकवत होतं, ते अतिशय उत्तम शिकवायचे. तर अशा अनेक उत्तम शिक्षकांचा लाभ इथं पुण्यात मिळाला. आम्ही संतोष दास्ताने आज माझ्याबरोबर आहेत. आम्ही फर्ग्युसन रिव्ह्यू चालू होतो तेव्हा, आणि सतीश आळेकरनी जो छान लेख त्यात एक लिहिला होता, तो मी अजून मला आठवतो, इतका छान सतीशने लिहिला होता लेख. तर पुण्यात माझी वाढ पुष्कळ झाली, कारण सगळे गप्रप्रधान नसो, सगळी चांगलीच माणसं इथं त्यावेळेला बरीच चांगली माणसं होती. आणि युनिव्हर्सिटीत गेलो तर राम बापट, सिरसीकर अशा अनेक लोकांनी मला शिकवलं. त्या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसच्या मी व्हर्च्युअली प्रेमातच पडलो. मला तिथला पावसाळा, तिथली हिरवीगार सगळी स्थिती, आणि त्याच्यामुळे त्या सदानंद रेग्यांच्या कवितेतलं आणि ढगाच्या घरट्यामधला पक्षी उन्हाचा उतरून खाली फुलपायांनी संथ डुंबतो त्यात फुलवणी किरण पिसारा, त्या श्रावणानंतर जे येतं वातावरण सगळं. माझी मैत्रीण प्रोफेसर सुजाता पाटील इथं हजर आहे आज, आणि त्यांनी आयुष्यभर पुण्यातच शिकवलं जवळजवळ. तेव्हा त्यांना ह्याची कल्पना येईल पावसाळी वातावरण कसं असतं पुण्याच्या युनिव्हर्सिटीतलं. तर त्या पुण्यातले माझे दिवस फार सुंदर गेले. आणि त्याच्यानंतर मी दिल्लीला गेलो. दिल्लीतच तिथंही फारच JNUची सुरुवात होती, त्यामुळे उत्तम दिवस होते. अतिशय आउटस्टँडिंग प्रोफेसर्स होते. आम्ही सगळे काम करत होतो एकाबरोबर. आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आमच्या शेजारीच होतं. तिथं म्हणजे अति सगळे अलीकडचे लोक काय ओम पुरी आणि सुहास काळे जोशी हे सगळे तिथं शिकत होते. रोहिणी जयदेव हातंगडीचे त्यांनी मला पुष्कळ पुढं मदत केली. भारतीय कलाकेंद्र होतं तिथं तर बिरजू महाराज शिकवत होते. आणि आमच्यात ते प्रोफेसर्स मी एकापेक्षा एक सुंदर होते. शिशिर गुप्तामध्ये मला शिकवलं, ते पुढे ॲम्बॅसेडर झाले. अप्पासराय पण अगदी सिनियर प्रोफेसर होते. ते दिसायला मी बावळट होते तसे गांधीवादी, पण त्यांच्याकडे पाहिलं की पहिल्यांदा जरी इम्प्रेशन नाही झालं, ते धिस वॉज वन प्रोफेसर हू हॅड इम्पॅक्ट ऑन यू. म्हणजे काही प्रोफेसर्स असतात ते फार इम्प्रेसिव्ह वाटतात, कारण इंग्लिश वगैरे बरं बोलतात म्हणून, पण त्यांचा इम्पॅक्ट नाही होत. पण यांचा इम्पॅक्ट व्हायचा, कारण ते जे बोलायचे ते करायचे. आणि मला नेहमी ते असं म्हणायचे जाता जाता नेहमी की नो बडी डाईज ऑफ हार्डवर्क, म्हणजे मी हार्डवर्क करत नाही एवढं सांगायसाठी एवढं म्हणायचे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी अजूनसा माझ्या डोक्यात येतात की बसलेलो असतो की नो बडी डाईज ऑफ हार्डवर्क, आपण कमी पडलो आहे कुठेतरी. आणि असे पुष्कळ चांगले प्रोफेसर JNU होते. आणि ती अतिशय आंतरराष्ट्रीय कीर्तीची संस्था त्याच्यामुळे झाली, पुष्कळच मोठी संस्था झाली. ती पुढं मग कशी घसरायला लागली त्याच्यावरही मी लिहिलं आहे, आणि चांगलं परखडपणाने लिहिलं आहे. पण त्याच्या घसरण्याचा जो भाग होता, अनेक आणखी प्रोफेसरांचा मी उल्लेख करेन, पण वेळेअभावी मी थांबतो. फक्त घसरण्याचा भाग असा होता की मी असल्या तऱ्हेची फॅकल्टी तिथं आता आणायला सुरुवात झाली. मी तर एकदा दुर्दैवाने एका सिलेक्शन कमिटीमध्ये होतो, आणि तिथं मी त्या व्हाईस चान्सलरला मनापासून अर्धा तास सांगितलं की असले उद्योग करू नका. पहिला मी 2 एक्सपर्ट्स आणले होते, तर ते दोन्ही मी अनेकदा रिजेक्ट केले होते. आणि ते एक्सपर्ट म्हणून आले होते, त्यांना अकॅडमिक काउन्सिल आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मी कधी आणलं नव्हते. 2017ची गोष्ट आहे मला वाटतं. आणि शेवटी इतका वाद झाल्यावर मी त्याच्यावर मी मिनिट्सवर सही केली नाही. मला असं वाटलं आपल्या मातृसंस्थेमध्ये असले गाढवं बसवायची शिकवायला, मग ह्याच्या इतका अपमान त्या संस्थेचा नाही. आणि आता तर ते सर्रास चाललं आहे, त्याच्यामुळे मला मी रडण्याशिवाय दुसरा काही मार्ग दिसत नाही, कारण लोकांना याच्याबद्दल कल्पना नाही. JNUमध्ये देशद्रोही, JNUमध्ये नालायक लोकांचे विद्यार्थी, कम्युनिस्ट सगळे हरामखोर असतात, असलंच काहीतरी फसवलं किंवा सेक्शुअली फ्री चाललं आहे, सगळा गोंधळ चालला, कंडोज पडले तिकडं असल्या काहीतरी वेड्यासारख्या कल्पना आहेत. पण इतकं प्रचंड काम तिथं झालं आहे. बरं, ज्याला इतिहास कळत नाही तो इतिहासावर बोलतो. मग इतिहासाला काहीतरी प्रोटोकॉल्स असतात, प्रोसिजर्स असतात, ते व्यवस्थित वाचायला लागतं, आर्काईव्ह बघण्याचं ज्ञान असतं. त्या सगळ्या गोष्टी अतिशय परखडपणे पुस्तकात मी लिहिल्यात. मला वाटलं ते खरं ते लिहिलं आहे. आणि मी 30 वर्ष सिलेक्शन कमिटीजमध्ये बसलो आहे JNU, आणि अनेक 25 ते 30 प्रोफेसर्स निवडलेत, अनेक फॅकल्टी मेंबर दुसरे निवडले असतील. पॅरिसला सुद्धा मी गेलो, तर तिथे शिकण्यासारखं पुष्कळ होतं, फारच होतं म्हणजे. आणि तो वेळच सगळं काळ मी क्रांतीचा होता. पॅलेस्टीनमध्ये काय काय चाललं होतं, व्हिएटनाममध्ये काय चाललं होतं, अमेरिकन साम्राज्याला विरोध होत होता. आम्ही सगळे तरुण होतो, आम्हाला असली काहीतरी क्रांतीची स्वप्न वगैरे पडायची. त्यामुळे असं वाटतं ते जग बदलून टाकू. त्या वर्गात सुद्धा बाकावर पाय ठेवून माणसं बसायची. प्रोफेसर बोलत असले ते मूर्ख आहे तसं समजून त्यांना उलटं बोलायचं, आणि त्याला सगळं ते मानलं जायचं की छान आहे. फक्त मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की तिथं इतकी ब्राईट माणसं होती, आणि 4 जे पाहिजे सार्त्रशी इंटरॅक्ट करायचा आम्हाला योग आला, आणि किती शिकण्यासारखं होतं. मला लक्षात आलं की हा किती प्रोफाऊंड मनुष्य आहे. तसंच मला शिकवणाऱ्यातले अल्फ्रेड ग्रोसर, रेमा ऑरा, पियर हासनेर हे तिन्ही ज्यूइश प्रोफेसर्स होते, आणि नेहमी ते हिटलरच्या बाबतीत काहीतरी सांगायचे.
मला नेहमी असं वाटतं हे काय हिटलरचं सांगतात सगळे, हे ज्यूइश होते, हे पर्सिक्यूट झाले असतील, आपला देश कसला ग्रेट आहे, इथं विविधता आहे, इथं सगळं चालतं, तेव्हा इथं काय होणार नाही इथं असलं. तेव्हा त्यांना मी मनापासून नेहमी ऐकत असेल, मला ते कळत नसतं की काय चाललं आहे त्यांच्या डोक्यात, पण तरी शिकायला मला पुष्कळ मिळालं. कारण प्रत्येकाचं आपल्या भाषेवर, आपल्या विचारांवर, आपल्या कामाच्या पद्धतीवर प्रभुत्व होतं आणि कामाचं चीज करायचं, कामाला रिस्पेक्ट द्यायचं, हे जे वेस्टर्न कल्चर आहे मी तिथं शिकलो. मग ही सगळी महत्त्वाची गोष्ट आहे. कामाला आपण महत्त्व तिथं देत नाही. किंबहुना मला एक असं अगदी लाईट हार्टेडली म्हणावं असं वाटतं गिरीशजी, अगदी लाईट हार्टेडली. मग गांधी आणि सुभाषचंद्र बोस या दोन्ही व्यक्तींबद्दल मला पुष्कळ आदर आहे. सुभाषचंद्र बोस म्हटले की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी देता हूँ. मग त्याच्यासाठी काय आझाद हिंद फौजेमध्ये लोक गेली तर तयार झाली. पण गांधी म्हणले लोकांना की असं आहे बघा, तुम्ही नोकऱ्या सोडा, असहकार करा, जाऊ नका कामाला, मजा करा, तिथं सरकारशी काही करू नका, काम करू नका. म्हटल्यावर मग मिलियन्स ऑफ पीपल जॉईन द मुवमेंट. कारण लोकांची प्रवृत्ती भारतात, मग ती सक्सेसफुल झाली. एका मागोमाग एक लोक त्याच्या मागं गांधीचे लागले. जीव कोण देतोय, काम नको म्हणजे मग चांगलं आहे, चांगलं चाललं आहे. तर असं सगळं आहे भारतातलं. आणि जसा युरोपमध्ये द्वितीय विश्वयुद्धाचा परिणाम कायम मला दिसला, तसा पार्टिशनचा परिणाम कायम आपल्या देशावर आहेच. आणि मला ती गुलजारची एक अतिशय चांगली गोष्ट आठवते बघा. रावी के उस पार त्याचा गोष्टीचा संग्रह आहे, त्यातली एक छोटीशी गोष्ट मी थोडक्यात सांगतो. की एक कुटुंब होतं शिखाचं, आणि ते तिथं कंटाळले होते पाकिस्तानात, परत जायचं होतं. आणि परत जायचं होतं, त्या आई म्हटली की मुलाला तुम्ही जा, त्यांना जुळी मुलं होती नवरा बायको, तुम्ही जा, मी राहते इथं, मला काय व्हायचं ते होईल. त्यांनी गाडी पकडली आणि ते जायला नाही गेले भारतात. कुठंच जागा नाही म्हणून ते गाडीच्या टपवरनं बसून निघाले. पुढं रस्त्यात एवढी थंडी होती की एक मूल त्या जुळ्यातलं मेलं. मग रावी नदी येणार होती, तर सगळ्या डबावरची माणसं म्हणली की असं करा, त्यातलं जे मेलेलं मुलं आहे ते रावीच्या नदीमध्ये टाकून द्या आणि पुढं विसर्जन करून पुढं जा, तुम्ही आता पुढं भारतात नवं आयुष्य सुरू करा. तर ते आली रावी नदीची. ते आई तिने धांदरटपणा केला आणि वरनं मूल फेकून दिलं आणि त्या मुलाचा रडण्याचा आवाज आला आणि मेलेलं मूल हातात आणि दुसरं मूल बाहेर. आणि अशा पार्टिशनच्या गोष्टी आपण किती ऐकल्या आणि केवढा मोठा शॉक तो होता. तर तसाच युद्धाचा शॉक युरोपमध्ये होता आणि तो मला नेहमी जाणवला. पुढं मी हैदराबादला गेलो. हैदराबादला गेल्यावर तर काय पहिले दिवस काही तर मजाच आली नुसती. तिकडे एक रामू गांधी म्हणून माझा कलीग होता, तो गांधींचा नातू आणि राजाजींचा नातू, प्रचंड बुद्धिमान, ऑक्सफर्ड में PhD, दिल्ली में PhD, आणि त्याच्या डोक्यात रोज ब्रेन वेव्ह यायच्या अशा काही. तर एकदा तो माझ्याकडे आला. आम्ही सगळेजण मिळून तिथं पहिला कॅम्पसची सुरुवात झाली, त्या सरोजिनी नायडूच्या घरात आमची सुरुवात झाली युनिव्हर्सिटीची. तर तिथं मग इतकी हेरिटेज बिल्डिंग होती पण मेंटेन केली जात नव्हती. रामू गांधी माझ्या रूममध्ये आला, म्हणला हे बघ राजन, इथे त्याची सरोजिनी नायडूची बेडरूम आहे. मी म्हटलं मी काय करू, बेडरूम आहे, पण मला जायचं आता मेंटेन केलं पाहिजे, सगळं मेंटेन झालं पाहिजे. मग शेवटी मग काय त्या मी म्हटलं ते सगळं PWDच्या नियमाप्रमाणे होईल, काय करणार त्यात. तर त्यांनी पत्र लिहिलं व्हाईस चान्सलर. मिस्टर व्हाईस चान्सलर, आय कॅनॉट इमॅजिन दॅट द नायटिंगेल ऑफ इंडिया मेड लव्ह इन दिस डायलॅपिडेटेड रूम. पहिल्या वेळा में हैदराबाद में 100 जे लोक फॅकल्टी में सिलेक्ट झाले होते, त्यांच्या इतके ब्राईट, वेल ट्रॅव्हल्ड अँड ब्राईट थॉटफुल लोक मला कुठेही भेटले जगाच्या कोपऱ्यात. इतकी ती सुंदर फॅकल्टी होती. आमचे एक अध्यक्ष होते शहराचे बसालदार म्हणून, तेही व्हाईस चान्सलर होते. त्याला मी नेहमी विरोध करायचा, कारण पॅरिसमधनं ट्रेंड होतो, म्हातारामध्ये त्याला विरोध करायचा, असं माझं असायचं, काय त्याला कळत नाही. आणि आम्ही सिलेबस जेव्हा करायला सुरुवात केली तर मी त्यांना सारखा अडथळे आणायला लागलो. मला दुसऱ्या दिवशी वाईट वाटलं, म्हटलं आपण बरं जास्तच बोललो. म्हणून माझ्या मैत्रिणीनं, जी माझी कलिग आहे शांता सिन्हा, तिला म्हटलं मी काही जास्त बोललो का, मी त्याला त्यांची माफी मागतो आहोत जाऊन. त्यांना भेटलो आणि सांगितलं बाबा मला वाईट वाटलं असं बोललो. त्यांनी थोडासा गंभीर चेहरा केला आणि म्हणले, राजन यू आर ऑलमोस्ट लाईक माय सन, इम्पर्टिनंट, डिसओबिडियंट अँड ॲरोगंट. आमचे व्हाईस चान्सलर होते गुरुबख्श सिंग, तेही जगावेगळे होते. त्यांनी सगळी चांगली फॅकल्टी मेंबर्स सगळे आणून ठेवले होते एकापेक्षा एक. आणि त्यांना अशी सवय होती की सगळे पैसे वाचवून आणायचं, काय आणायचं ते अर्ध्या किमतीत आणायचं, तर भांडायला उठायचे. तर एकदा आम्ही इक्विपमेंट आणायला मला घेऊन गेले आम्हाला सगळ्यांना. तर तिथं त्या माणसाशी त्यांनी इतका वाद घातला, ती अर्ध्या किमतीला मागं होते. तर तो माणूस इतका संतापला, म्हटला फुकट घेऊन जा म्हणून. तर ते म्हणले मला 2 द्या म्हणे. त्यांची कमिटमेंट एवढी होती की काय म्हटलं, त्याला एकदा असं झालं की
सगळी सिमेंटची पोती एका ठिकाणी होती आणि हैदराबादला एकदम पाऊस पडायला लागला. त्यांनी एक पोतं उचललं आणि त्या शेडमध्ये लावून ठेवलं. सगळे फॅकल्टी मेंबरना असं इतके मूव्ह झाले की प्रत्येकाने एक एक पोतं उचललं आणि त्या फॅकल्टीच्या शेडमध्ये ठेवलं आणि सिमेंट दगड व्हायचा वाचला आणि ती बिल्डिंग पुढे बांधली गेली. असे पुष्कळ कमिटेड लोक होते हैदराबादमध्ये. पण त्याच्यानंतर काय झालं तर प्रांतीयवाद बोकाळला. प्रांतामुळं मग आंध्रा नॉन आंध्रा असं सगळं सुरू झालं. लोकांना त्रास द्यायला सुरुवात झाली. पहिला अटॅक मग तामिळ ब्राह्मणांच्यावर झाला, मग सगळ्या नॉन आंध्रांच्यावर झाला. मग एकदा तुम्ही क्रुएल होतात त्या सगळं तो जो वाईट मनुष्य असतो त्याच्याबद्दल सगळं म्हणायचं की तो वुमनायझर आहे, तो आमका आहे, आमका सगळं चारित्र्यहान करायचं. त्यातनं सगळी माणसं डिमॉरलाइज हळूहळू ती युनिव्हर्सिटी तळाला जायला लागली. मग माझा दुसरा अनुभव आहे त्यातला त्याचे सगळे व्यक्तिगत असे अनुभव मी सांगितलेत. कशी इनकॉम्पिटन्स मिडिओक्रिटी कशी युनिव्हर्सिटीमध्ये घुसल्यावर कसला त्रास होतो आणि इनकॉम्पिटंट लोकांच्यावर काम करणं म्हणजे केवढी घोर शिक्षा असते हे मी खूप अनुभवलं आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा मी कुठेतरी सक्त मजुरीसह करायला तयार आहे, पण असली माणसं नको झालं. किंवा अशी माणसं त्यांचे चेहरे दिसले तर आपलं काम करता येतं. तेव्हा मला असं वाटायचं की असल्या नवं चांगलं पुस्तक माझ्या गारलं तर मला असं वाटलं की त्यांच्या चार्मिंग ॲब्सेन्सलाच मी ते अर्पण करून टाकतो. म्हणजे पुन्हा हे नकोच येतं. इतकं युनिव्हर्सिटीमध्ये घाणेरडी माणसं असतात, त्यात इनकॉम्पिटंट लोक असतात असे. त्यांना त्यांच्याबरोबर बसणं म्हणजे इट्स अ पनिशमेंट. आता तर असं होतच असेल म्हणजे, पण माझ्या वेळेला पुष्कळ असे होते. तेव्हाही होते तर आता काय करून ठेवलं असेल मला नाही माहिती. कोलंबियाबद्दलही लिहिलं आहे मी आणि त्याच्यात मी अनेक गोष्टी होत्या. मी काळ्या लोकांच्यावर काम करतो, सदर्न आफ्रिका इम्पिरियलिझम काम करत होतो. माझा तो मोठा प्रोजेक्ट होता. जवळ 10 वर्ष मी त्याच्यावर काम करत राहिलो आणि मग ते पुढं पुष्कळ त्याचं पुस्तक गाजलं जगात. एक 25 रिव्ह्यू झाले, 25-30 झाले. आणि त्या प्रत्येक काळ्याला म्हणजे आफ्रिकेतल्या काळ्याला सुद्धा न्यूयॉर्कमध्ये कसं वाटतं त्यासाठी एक मी कविता साईट केली होती सेनगॉरची, जो मी प्रेसिडेंट सेनगॉरचे झाले. नो मदर्स ब्रेस्ट बट नायलॉन लेग्स. ती फार सुंदर कविता आहे. तर कुठेतरी वॉर्म त्या वातावरणात नसते न्यूयॉर्कच्या आणि एलियनेशन असतं. आणि एलियनेशन मला हैदराबादमध्ये सुद्धा सारखं वाटत गेलं. कधी कधी जातीमुळं, कधी कधी प्रांतामुळं. मी माझ्या एकदा विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की तू परदेशी किती वेळा गेलास. ते म्हणले मी फक्त एकदा गेलो आणि ते म्हणजे हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये. तिथंच एकदा फक्त परदेशी आल्यासारखं वाटलं. इतकं आपल्या देशात आपल्या लोक असे करतात वागत. आणि ते सगळं करत असताना मी नेहमीप्रमाणे पेपर लिहित होतो, पुस्तकं लिहित होतो, भांडणं करत होतो, वेगवेगळ्या सिलेक्शन कमिटीजमध्ये बसत होतो, वेगवेगळ्या वर्ल्ड बँकेचं काम करत होतो, फोर्ड फाउंडेशनचं काम करत होतो, फुलब्राईटचं काम करत होतो, युरोपियन कमिशनचं काम करत होतो. अनेक कामं माझ्याकडे होती. पण इन्कॉम्पिटंट कलिग मला अगदी त्रास देऊन छळून वेडा करायची वेळ आली होती. आणि अगदी सत्य गोष्ट सांगतो, असं सांगायला नको दुसऱ्याच्याबद्दल, पण अशा गोष्टी असतात हे सगळ्यांना माहीत असलं पण मी बोललो. आता हे सगळं निघालं ना बाहेर माझ्या हातातनं, तेव्हा मला बरं वाटलं. पुढं मी अलाहाबादला गेलो. आता अलाहाबादला गेल्यावर मी आता एक पहिली सुरुवातीची गोष्ट सांगतो, तुझ्या लक्षात येईल. मी IIT कानपूरच्या गव्हर्निंग बोर्डावर मेंबर होतो. तिथं पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये माझे मित्र संजय दांडे हे डायरेक्टर होते पुष्कळ वर्ष. आणि त्या दांडेला मी कायम सपोर्ट केला, कारण चांगला मनुष्य माझा मित्र होता पुणे मॉडर्न हायस्कूलचा. आणि तिथं काय झालं की केळकरांचं नाव सारखं घेतलं जायचं, कारण केळकरांनी IIT केवढी मोठी उभी केली. अर्थात पुण्याचे लोक मी तसे आहेत, आपल्या जातीवर जातात, पण ते म्हणायचे अहो केळकरांना नेहरूंनी केवढा सपोर्ट दिला म्हणून ते झालं. अरे नेहरूंनी सपोर्ट जरूर दिला, पण त्यांनी मग किती चांगली माणसं का IITमध्ये आणली, एकापेक्षा एक सुंदर माणसं IITमध्ये आली. पण त्या केळकरांना इतका छळला. मी उत्तर प्रदेशचं असं वातावरण आहे की तिथं इतका छळला केळकरांना. तर केळकर म्हणले काय म्हणे, शेवटी म्हणले की अरे तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये राम आणि कृष्ण सो काही करू शकले तर मी काय करणार. तसं मी अलाहाबादला गेलो आणि मग मला पहिल्यांदा शिक्षकांच्याबद्दल त्यांचे त्रास झाले. मग त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला लागली. नॉन टीचिंगचा जो एक प्रेसिडेंट होता त्याला सस्पेंड करायला लागला. हे सगळं करायला लागलं. आणि विद्यार्थ्यांच्या विरुद्ध सुद्धा विद्यार्थी जे गुंड होते त्यांना सरळ करायसाठी मला खूप प्रयत्न करायला लागले. एकदा तर म्हणजे पीस मार्च काढला आणि आम्ही 1000 लोक मी गांधी भवनपर्यंत चालत गेलो. तेव्हा खूप घोषणा झाल्या, ये VC नाही आहे, आंधी आहे, इलाहाबाद का गांधी माझ्याबद्दल. म्हणजे सगळ्या लोकांना पीस हवी होती त्याचा अर्थ. आणि एकदा तर मी असं झालं की तेव्हा न्यायमूर्ती गोखले तिथं होते. तर एकदा म्हणजे माझ्या ऑफिसच्या समोर काही गुंड आले, 201 गुंड आले असतील, आणि युनियन चालू करा म्हणून. आणि पहिल्यांदा फुलं घेऊन आले. ते मागं दगड होते प्रत्येकच्या बॅगेमध्ये आणि त्यांनी दंगा केला खूप. मला दगड ऑफिसवर मारले आणि मी माझा सेक्रेटरी जात होतो. जवळजवळ 1.5 तास काही झालं नाही. शेवटी मी त्याला व्हेकेट करायला लावलं.
पण इतका मी वैताग आला होता त्या संध्याकाळी फक्त न्यायमूर्ती गोखल्यांचा मला फोन आला की तू बरा आहेस का. त्याच्यानंतर अर्जुन सिंगचे मला सारखे फोन येत गेले की यांना युनियन सुरू करा, त्या काँग्रेसचे लोक जर अटक झाली त्यांना बाहेर काढा, काही करा, असले सगळे फोन येतच त्यांच्या PA-तर्फे. पण एक गोष्ट मला सांगायची की 2 व्यक्तींबद्दल मी मुद्दामून लिहिले, माझे गुरु. मग ते कसे चांगले होते, त्यांच्याकडनं मी कसा शिकलो, त्यांच्याकडनं काय काय मला स्वतःचं रायटिंग किती वेळा मी नापसंत केलं, आम्ही कसे दोघं एकमेकाशी पब्लिकली भांडलो लिहित आम्ही दोघं एकमेकावर कसे जगलो, ते कसे माझे प्रतिस्पर्धी व्हायला लागले, मग त्यातनं कसे टेन्शन्स आली, मग पुढं ते मेल्यावरसुद्धा मला ते कसे आठवतात आजही, कसे मी त्यांच्याबद्दल विचार करतो. काही लिहिलं तर मला असं वाटतं त्यांना दाखवावं, त्यांच्याकडे भांडण केलं मला बरं वाटेल. अशा गोष्टी असे अनेक आहेत. तसंच अर्जुन सिंगच्या बाबतीत आमचे संबंध कॉम्प्लेक्स होते, त्यामुळे त्याचा युनिव्हर्सिटीवरही परिणाम होतोच. पण एक गोष्ट जरूर सांगतो की एका महत्त्वाच्या पुढाऱ्याने, अर्थात दुर्दैवाने माझ्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये 7-8 काँग्रेसचे लोक होते आणि त्यांना काही युनिव्हर्सिटीमध्ये इंटरेस्ट नव्हता. तर त्या पुढाऱ्याची बायको त्याला मी प्रमोट करायची होती आणि त्याच्यावर त्यांनी काहीही करून मी इंटरव्ह्यूच्या शिवाय प्रमोट करायचा उद्योग केला सगळ्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या मेंबरने. 18 लोकांना असं प्रमोट केलं होतं. मी काय ऑर्डर द्यायला तयार नव्हतो, कारण जोपर्यंत सिलेक्शन कमिटी होत नाही आणि त्यांना मी कोणी कमिटी रेकमेंड करत नाही, फक्त एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ॲप्रुव्हिंग बॉडी असते आणि ते ॲप्रूव्ह होत नाही तोपर्यंत मी करणार नाही. त्याच्यावर खूप वाद झाला आणि अर्जुन सिंगनी मला त्यावेळेस टोटल सपोर्ट दिला होता. सगळी मीटिंग त्यांनी त्यांच्या घरी बोलवली, त्यांच्या ऑफिसमध्ये, आणि ते म्हटले तुमच्याकडे बरेच वर्षांनी चांगला व्हाईस चान्सलर आला आहे, तुम्ही तर आता ह्याला त्रास दिला तर मी सगळं एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच बरखास्त करून टाकीन आणि नवं लावीन. तर असेही आमच्या आयुष्यात संबंध आले. कारण पुढे त्यांचं माझं टेन्शनही आलं, मग टेन्शन संपलंही. मनमोहन सिंगच्या तर माझ्यात कधी भांडणं झाली नाहीत, आमचे नेहमी स्टेडी संबंध राहिले 5 वर्ष. पण एकंदर काय तर अलाहाबादचा मी सगळा सनसनाटी प्रकार झाला, पुष्कळ मी करू शकलो याचा मला आनंद आहे. त्याच्यानंतर मी जिप्सीवर लेखले, ती माझी प्रवृत्ती आहे. मी कुठल्याही समूहात कधी रमलो नाही, कुठल्याही पक्षाचा माझ्याशी काही संबंध नाही किंवा कुठल्याही एखाद्या काय म्हणतात त्याला पंथाशी संबंध नाही. आणि कायम ज्ञात विश्वाची चौकट आहे, त्याचा मला कायम त्रास झाला. त्यातनं मी बाहेर पडलो आणि त्याच्यामुळे मी पुष्कळ वेगळ्या तऱ्हेचा विचार करायचा नेहमी प्रयत्न केला आणि तो मांडायचा प्रयत्न केला. चांगले मित्र आणि मैत्रिणी मिळाले जे माझ्या लिखाणावर खूप टीका करू शकतील, आणि तो जो अस्वस्थपणा होता तो अजून माझ्यामध्ये आहे. त्याच्यामुळे अजूनही मला रिसर्च करायची इच्छा खूप आहे. मग शेवटचा जो चॅप्टर आहे तो मी सगळ्या ह्याच्यावर आहे की प्रश्न तुम्ही जे वाचकांनी विचारले तर त्याच्यावर आहे. त्यात मी एक मार्गारेट चॅटर्जींच्यावर लिहिलं आहे, ज्यांच्यामुळे मी शिकलो. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा विचार सांगतो की गांधींना कशी डायव्हर्सिटीशी निगोशिएट करायची हौस होती आणि ते कशा करायचे ते. म्हणजे गांधी स्वतः पोरबंदरमध्ये वाढले आणि त्या पोरबंदरमुळे त्यांना हिंदू मुसलमान त्यातले सगळे सेक्ट्स, खोजा भोरा अन्सारी किंवा अरब बौद्ध जैन सगळ्यांशी निगोशिएट त्यांना कसं करता यायचं आणि तो कसा त्यांचा एक ॲसेट होता. आणि स्वतः वैष्णव असले तरी दुसऱ्या धर्मांचा ते कसा आदर करत त्याच्यावर मार्गारेट चॅटर्जींनी फार सुंदर लिहिलेलं आहे. तसंच गुलझार आणि माझी मैत्री पुष्कळ झाली. अलाहाबादला एक सदर चालू होतं व्हाईस चान्सलर डायरी म्हणून, आणि एकदा गुलझारांच्या घरी मी गेलो आणि त्यांना ते सगळं वाचून दाखवलं होतं. त्यांनी आग्रह केला की हे पुस्तक याचं झालं पाहिजे. तर ते पुस्तक जिप्सी इन द वर्ल्ड ऑफ आयडियाज म्हणून प्रसिद्ध झालं. माझे मित्र इथं बसलेत, बाळ रेणावकर, त्यांनी ते वाचलं आहे. तर अशी त्या गोष्टी, अशा काही काही गोष्टी मी लिहित गेलो. संगीताच्या बाबतीत तर सांगायचं तर फक्त 2च गोष्टी बजाच्या सांगीन. म्हणजे पुण्याचे आहात तुम्ही लोक म्हणून. माझा मित्र श्रीकांत देशपांडे चांगला गाणारा होता, दुर्दैवाने तो आपल्यात नाही, आणि आजही मला त्याची आठवण होते, कारण माझे सगळे मित्र आजूबाजूचे बसले तिथं. तर आम्ही एकदा पंडित जसराजांचं गाणं ऐकलं आणि ते गाणं ऐकल्यावर मी आणि श्रीकांत त्यांना भेटायला गेलो डायसवर हैदराबादमध्ये. तर जसराजांनी मला विचारलं माझं गाणं कसं झालं. तर मला ते इतकं आवडलं होतं की मला शब्दात सांगता आलं नाही. तर ते म्हणले बरोबर आहे, तुम्ही पुण्याच्या चटकन चांगलं नाही म्हणणार. तर दुसरी आणखी गोष्ट मला आठवते की कोणी विद्वान व्यक्ती आहे पुण्यातली, त्यांनी त्याला बोलवलं जसराजांना, त्यांच्याशी चर्चा आली म्युझिकची. नंतर जाताना म्हणल्या की पुढच्या वेळा पंडितजी आला की चहा घेऊन जायचं. पण असे मी काय म्हणतात सगळे लोक मला श्रीकांतमुळे माहीत झाले आणि ते कायम टिकले. तर त्यामुळे पुण्याचं माझ्यावर कायम आहे. जे जग मी केलं आयुष्यात पुढे त्यात पुण्याचा इम्प्रिंट आहे. अलाहाबादला मी थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूट काढली, ते पुण्यामुळेच झालं सगळं. त्यातनं मी पुण्याचेच काही मित्रांनी मला मदत केली सगळं करायसाठी. तर अशा गोष्टी पुष्कळ आहेत आणि हे कधी संपणार नाही. मी अनेक गोष्टी सांगू शकेन, पण मला असं वाटतं की हिंदीमध्ये म्हणतात ना की आता कुठेतरी इतर प्रेक्षकांच्यापेक्षा इतर वक्त्यांच्या
वेळाचा मान ठेवून मैं अपनी वाणी को विराम देता हूँ हिंदी में म्हणतात, तसं मी आता तुमची रजा घेतो. मला शांतपणे ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि पुस्तक सगळं त्याच्यातलं मी सांगितलं नाही, कारण सगळं सांगितलं तुम्ही वाचणार नाही, म्हणून मी आपलं थोडंच सांगितलं. आणखी पुष्कळ त्यात लागणं वाचण्यासारखं आहे. धन्यवाद. हर्षे सरांचे आभार. आता हे पुस्तक हर्षे सरांनी ज्यांना अर्पण केलेलं आहे त्या त्यांच्या पत्नी गीता गौरी आज इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनटं मंचावरती यावं आणि कुबेर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. गीता गौरी यांनी रेग्युलेटरी इकॉनॉमिस्ट म्हणून कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया इथे 2009 ते 2014 अशी 5 वर्ष आणि त्यापूर्वी आंध्र प्रदेश इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन इथे 2000 ते 2008 अशी 9 वर्ष डिरेक्टर या पदावरती काम पाहिलेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बाजार सुधारणांची सुरुवात करणारे हे 2 आयोग आहेत. त्या मूळच्या कन्नड भाषक आहेत, त्यामुळे त्यांना आपण श्यामची आई या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती पेंग्विनने प्रकाशित केलेली भेट देत आहोत. I just want to thank everyone. It's very nice to be the wife of a talented man. So I'm only a regulator, so I also regulate him. यानंतर मी कुबेर सरांना बोलण्यासाठी विनंती करतो. नमस्कार. सुरुवातीलाच साधना परिवार, विनोद या सगळ्यांचे आभार मानतो. थोडीशी तक्रारही करतो. तक्रार अशासाठी की कार्यक्रम असा ठरला येणार का? मी म्हटलं हो येतोच आनंदाने, कारण सरांचा परिचय होता आणि ते सदरे मी वाचत होतो. पण जेव्हा कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आली तेव्हा एकदम थेट प्रमुख वक्ता वगैरे असं झाल्यामुळे जरा गडबडायला झालं. पण मग लक्षात आलं की राजकारण आणि आमचा व्यवसाय असे 2 असे एक क्षेत्र आहेत की ज्याच्यात नैसर्गिकरित्या औद्धत्याला खूप वाव आहे. म्हणजे एकंदर अवकातीपेक्षा जास्त कामं करायला किंवा त्या पदावर जायला किंवा त्या कार्यक्रमाला जायला अनुमती असते आमच्या व्यवसायामध्ये. तर तिचा आधार घेऊन या कार्यक्रमाला इथे येतो. खरं म्हणजे जस्टिस गोखलेंसारखी माणसं आहेत इथे, भरपूर त्यांच्या बरोबरचे खूप मान्यवर विद्यार्थी आहेत, त्यांचे सहकारी आहेत. त्यामुळे त्या कार्यक्रमाला या सगळ्या मान्यवरांपैकी कोणी असणं हे जास्त उचित ठरलं असतं. काल जेव्हा जस्टिस गोखले म्हणाले का रात्री दुसऱ्या काय कामासाठी त्यांच्याशी बोलत होते, तेव्हा उद्या येतो आहे. अरे बापरे म्हटलं, पोटात गोळ आला. म्हणजे कार्यक्रमाला येतो आहे म्हटलं, या कार्यक्रमाला तुम्ही तेवढ्यासाठी मुंबईहून येत आहेत. त्यामुळे आभार तर अर्थातच आहेतच, पण ही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणं हा जो प्रकार आहे तो करावा लागलेला. त्याविषयी आधी सुरुवातीलाच काय म्हणतात, एका अर्थाने माफी मागतो. कुलगुरू वगैरे या अशा वेगवेगळ्या पदांवर राहिलेल्या व्यक्तीचं चरित्र, त्यांचं कार्यचरित्र, खूप छान शब्द वापरला त्याने, आत्मचरित्र नाही कार्यचरित्र, प्रकाशन त्या समारंभाला उपस्थित राहता आलं याविषयी मनापासून आनंद आहे. मग ते तेव्हा पुस्तक वाचून झालं आणि शेवटचा परिच्छेदही वाचून झाला आणि मग कार्यक्रमाचंही तोपर्यंत निमंत्रण आलं होतं. त्यावेळेला मला ते एकदम हिमालयाची सावलीमधला एक प्रसंग आठवला. त्याच्यातलं ते बयो नावाच्या व्यक्तिरेखेचं वाक्य आहे ते इथे अतिशय चपखल लागू पडतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे त्यांनी ज्या काळात त्यांना सहकारी असतील, प्राध्यापक असतील जे मिळाले, हे गप्रप्रधान होते, अशोक केळकर होते, शिरसीकरांचा त्यांनी उल्लेख केला, परदेशातल्या अनेक मान्यवरांचा उल्लेख केला,
आणि नंतर हा सगळा उतरंडीचा काळ त्यांना बघावा लागला. मग त्याच्यात हिमालयाची सावलीमध्ये खूप सुंदर वाक्य आहे की ते बयो असतात त्यांच्या सुनेला, म्हणजे अर्थातच धोंडो केशव कर्वे यांची सून, तिला असं म्हणतात की किती तू नशीबवान आहेस की तू त्यांची सून झालीस, आणि तू त्याहून किती नशीबवान आहेस की तू त्यांची बायको झाली नाहीस. तुम्ही किती नशीबवान आहात की त्या काळात तुम्ही बनारसला अलाहाबादला होतात. तुम्ही त्याहून अधिक नशीबवान आहात की तुम्ही आत्ता नाही आहात. म्हणजे त्यांच्याशी बोलताना, गप्पा मारताना हा एक वारंवार मुद्दा आला की किती त्रास सहन केला तेव्हा, आणि आता मग काय झालं असतं. मी एक तुम्हाला प्रसंग सांगतो. हा अजिबात अतिशयोक्ती नाही. मी याच्याविषयी लिहिलेलं आहे. नाव, व्यक्ती त्याच्या सगळं सांगू शकतो, तसं सांगणं बरोबर नाही. एका शिक्षण सम्राटाचं महाविद्यालय होतं, त्याचा एक महत्त्वाचा समारंभ होता म्हणून एक 2-3 संपादकांना, पत्रकारांना त्यांनी बोलवलं होतं. कोणी एक महत्त्वाची व्यक्ती त्या समारंभासाठी येणार होती, आणि आम्ही मुंबईहून आलो होतो, 2-3 जण आम्ही होतो, आणि पोचलो त्या समारंभस्थळी. आणि एक व्यक्ती आमच्याबरोबर व्यवस्थित खोली आहे ना, चहा पाणी झालं ना वगैरे वगैरे विचारायला होती. आणि मग संध्याकाळी ज्या व्यक्तीनं हा कार्यक्रम ठेवला होता, राजकीय व्यक्तीनं, शिक्षण सम्राट, ते संध्याकाळी भेटायला आले. अरे पोचलात का वगैरे वगैरे सगळं झालं. आणि ओळख झाली का तर मी विचारलं कोणाची, तर त्यांनी अशी हाक मारली, ये रे इकडे. आणि त्यावेळेला ती अशी एक पद्धत होती, असे पूर्ण बाह्यांचा सफारी आणि पायात चपला, साधारण असा एक विचित्र, ज्याला सार्टोरियल सेन्स म्हणतात, अशा एक विचित्र पद्धतीने कपडे माणसं अधिकारी पदं घालत होती, अधिकारी पदावरची. तर त्यांनी ओळख करून दिली, अबक. आणि त्यांचं पुढचं वाक्य होतं, हे आमचं कुलगुरू. हे खोटं नाही, मी व्यक्तिसकट सांगू शकतो. म्हणजे ही जी शिक्षणाची ही जी दशा होत गेलेली आहे, आणि ते जे म्हणतात आणि ते जे त्यांनी जे अनुभवलेलं आहे, हे भीतीदायक वाटतं. म्हणजे मला सध्या भारतामधल्या सगळ्यात कुठल्या जमातीची कीव येते प्रामाणिकपणे असं विचारलं ना, तर एकमेव नाव सांगावं असं वाटतं, विद्यार्थी. काय वातावरणात आपण त्यांना शिकवतोय, काय वातावरणासाठी त्यांना शिकवतोय, आणि कुठल्या वातावरणासाठी आपण त्यांना तयार करतोय, ह्याचा काही संबंध आहे का? ही पुढच्या जगातली जी काही आव्हानं असणार आहेत, हा विचारच नाही आहे. हे शिक्षणाचं जे काही अधःपतन वगैरे वगैरे होणारं आहे, याच्याविषयी कोणालाच काही वाटत नाही. म्हणजे एकेकाळी मध्यमवर्ग, म्हणजे त्याला शिक्षणाचं खूप प्रेम आहे असं मानलं जायचं. म्हणजे खरं म्हणजे इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांच्या देखत मध्यमवर्ग वगैरे शब्द वापरणं बरोबर नाही, कारण आर्थिक शास्त्रदृष्ट्या मध्यमवर्ग अशी काही संकल्पनाच नसते. म्हणजे गरीब असतात आणि श्रीमंत असतात, आणि मग मध्यमवर्ग म्हणजे कोण जो गरिबांना लाथाडतो आणि ज्याला श्रीमंत लाथाडतात, तो मध्यम वर्ग. हा वर्ग शिक्षणाविषयी खूप प्रेम असलेला आहे असं मानलं जात होतं, म्हणजे माझ्या लहानपणापर्यंत तरी. तर ती जी माणसं, म्हणजे मी माधवराव गोरे असतील, राम ताकोले असतील, राम बापटांना मी ऐकलं आहे. दुर्दैव माझं त्यांच्याकडे काही शिकता आलं नाही. स्वतःच्या ज्ञानाविषयी असा एक छान, म्हणजे मराठीत त्याला खूप वाईट अर्थ आहे खरं, म्हणजे अहम असलेले पाहिजे ना, असा गंड असायला हवा ना. मी विद्वान आहे, म्हणजे हे असायलाच हवं ते. पण तशी माणसं होती आणि त्यांचा आदर केला जायचा. हे आता सगळंच गेलेलं आहे. म्हणजे अगदी अलीकडची घटना आहे ही. मी एका अर्थविषयक मंत्र्याला, महाराष्ट्र सरकारच्या कार्यालयामध्ये गप्पा मारायला त्यांनी बोलवलं होतं. अर्थसंकल्पाच्या आधीची वेळ होती म्हणून गेलेलो होतो. आम्ही 1.25 तास गप्पा चाललेल्या होत्या, आणि मध्येच फोन आला म्हणून मी बाहेर आलो. म्हटलं ते फोन बरोबर नाही तिथे घेणं. आणि बाहेर मला असं लक्षात आलं की एका विद्यापीठाचे कुलगुरू बसलेले आहेत. तर मी आज जाऊन त्यांना म्हटलं, अहो ते बाहेर कुलगुरू बसलेत, आम्ही आतमध्ये बसणं बरोबर नाही, कुलगुरू बसलेले आहेत. बसतील म्हणाले, काय तुम्ही काय काळजी करू नका. हे आपल्या राज्यातलं आहे. हे इतकं अधःपतन हे आपण बघत आलेलो आहोत आणि सहन करतो आहे, याच्याविषयी कुणालाच काहीही वाटत नाही. हे माझ्या दृष्टीनं अतिशय क्लेशकारक आहे. हे माझ्यासाठी, तुमच्यासाठी नाही, कारण आता आपण सगळे 40-50च्या पुढचे गेलेलो होतो. पुढच्या पिढीसाठी आपण काय ठेवतो आहे?
शिक्षणाच्या विषयी आदर असायला हवा, शिक्षकांविषयी आदर असायला हवा. मी दरवर्षी एक उपक्रम करतो आमच्या रिपोर्टर्स लोकांना सांगून की 10वी 12वीला जे काही तथाकथित गुणवत्ता यादीत वगैरे वगैरे येणारे असतात त्यांच्या 10-20 जणांच्या प्रत्येकाच्या दरवर्षी मुलाखती घ्यायच्या. त्यांना काय व्हावं असं वाटतंय असं एवढं फक्त विचारायचं. तुम्हाला 15-20 वर्ष जरी सांगतो, एकानेही मला शिक्षक व्हायचं असं सांगितलेलं नाही, एकानेही नाही सांगितलेलं. हे किती भयानक आहे. म्हणजे माझं घर म्हणजे काका शिक्षक होते, आजोबा शिक्षक होते, माझा मामा गणितामधला तो अनेक कुलगुरूंच्या निवडीच्या समितीवरचा इतका उच्च दर्जाचा तो गणिती होता. म्हणजे मंगलाताई नारळीकर त्याच्या विद्यार्थिनी, स्टॅनफोर्डला वगैरे होता, अनेक ठिकाणी होता. म्हणजे शिक्षक आणि त्याचा आब असणं, शिक्षणाचं महत्त्व असणं, ह्या वातावरणातनं आपण शिक्षक आणि म्हणजे कुठल्या पातळीवर सामन्यामध्ये ते सुंदर नाही, अंगावर काटा येणारं ते वाक्य आहे ना की मास्तर तुम्ही बोलता काय, तुमचा पगार काय, या वास्तवापर्यंत आलेलो होतो आपण. आणि हे इतकं भयानक आहे. मी म्हणजे मला देशासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान हा कुठलं असेल ते शिक्षण आहे. भारतात पोरं थांबत नाही आहेत याची आपल्याला काही खंत काळजी वाटते का, हा महत्त्वाचा प्रश्न मला भयानक भेडसावतो. घराघरामध्ये तुम्हाला हा म्हणजे पुण्या पार्ला एकेकाळी ठाणा डोंबिवली या गावातनंच जात होती, आता ज्याला CD अशा पद्धतीचे जे शहरं म्हणतात तिथनंही जात आहेत. थांबत नाही आहेत, कोणी थांबत नाही. याचं साधं कारण आहे की शिक्षणात आपण रसच घेत नाही आहे. 2.5% शिक्षणावरती आपला खर्च होत नाही आहे. एकंदर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 2.5% पण आपण शिक्षणावर देत नाही. कशी मोठी विद्यापीठं होणार? तुम्ही म्हणतात की जर दर्जा नसलेले असतील तर जागा रिकाम्या ठेवा. रिकामाच्या रिकामं राहील सगळं. म्हणजे आता परिस्थिती अशी की कोणी नाही तर नाही, चला काहीतरी बरा तर बरा, पण तिथे माणूस तरी आहे. कारण हे हाताबाहेर चाललेलं आहे. आणि म्हणजे 2.5% म्हणजे भारताचं सकल राष्ट्रीय उत्पन्न काय आहे? आपलं दरडोई उत्पन्न $2,500 आसपास आहे. अमेरिकेचं दरडोई उत्पन्न $70,000 आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था $19 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. आपण $3 ट्रिलियन आसपास आहोत. त्याचे जवळपास 7% रक्कम ते शिक्षणावर खर्च करतात. आपण 2-2.5% नाही. आणि म्हणजे ज्या वर्गाला ह्या शिक्षणाची काळजी वाटायला हवी होती त्या शिक्षणाचं बकालीकरण होतं आहे. म्हणजे एक चांगला शब्द इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला तर डिइंटेलेक्च्युअलायझेशन द सेक्टर असं होतं आहे. म्हणजे निर्बुद्धीकरण होतं आहे. आणि हे इतक्या झपाट्यानं होतं आहे. आणि एका राजकीय पक्षच त्याला जबाबदारी असं माझं अजिबातच मत नाही. सार्वत्रिकरित्या जी एक शिक्षणाविषयीची उदासीनता आहे ती गंभीर आहे. मी गेल्या अमेरिकन निवडणुकीच्या वेळेला मुद्दामून प्रिन्स्टनला गेलो होतो. कधी ते शिकायला मिळावं वगैरे अशी इच्छा नव्हती. आणि त्यावेळेला आमच्या लहानपणी खूपच सोपी व्यवस्था होती. जो गणितात पहिलं येईल त्यालाच नाटकात पहिलं भूमिका मिळायची. आणि मी कधीच गणितात यायचो नाही, त्याच्यामुळे तो काही विचारच कधी केला नव्हता. प्रिन्स्टनला मला एकाच कारणासाठी जायचं होतं की आईन्स्टाईन तिथे शिकवायचे. आणि ते मला खूप आवडतात व्यक्तिगत, मला खूपच त्यांचं भयानकच प्रेम आहे. तर मी तिथे गेलो आणि तिथे माझे ते यजमान होते ना, यजमान हा शब्द वापरणं बरोबर नाही, त्यांचं नाव प्राध्यापक अविनाश दीक्षित, मुंबईचे आहेत. 68 साली अमेरिकेमध्ये गेले. अर्थशास्त्राचे प्रिन्स्टनचे विभाग प्रमुख आहेत. त्यांच्या हाताखाली 2 अर्थशास्त्राचे नोबेल लॉरेट्स तयार झाले, निकोलस क्रिस्टॉफ वगैरे वगैरे. म्हणजे अविनाश दीक्षितांचं नाव निघालं की जसे शास्त्रीय संगीतात गुरुचं नाव निघालं की कानाच्या पाळीला हात लावायचा, तसं त्याचा त्यांचा दर्जा आहे. आणि ते सहजपणाने मला त्या सगळ्या परिसरामध्ये दाखवत होते विद्यापीठ कसं असायला हवं. विद्यापीठाचा एक ज्ञानाचा जो एक छान असं तेज असतं, असं एक ते मागे दिसत असतं, ते असायला हवं. ते तिसं वाटायला हवं. तिथे असणाऱ्यांना आपण तसे आहोत असं वाटायला हवं. आणि हे इतकं सहजपणे ते सगळं घेऊन जातो. ते म्हणाले मग घरी चल. मग घरी गेलो त्यांच्या. आणि त्या विद्यापीठामध्ये डझनभर नोबेल लॉरेट्स आहेत. मग असं जिन्यातनं उतरताना तुला माहिती आहे का, हा याला गेल्या वर्षी फिजिक्सचं नोबेल पारितोषिक आहे. अरे हो का. आणि तो आपला साधाच असा मुलांच्या बरोबर कटिंग प्यायला जावं अशा पद्धतीनं सहजपणाने वागत होता. नाहीतर ते सोराले हां ते बाजूला लिफ्ट त्यांच्यासाठी राखून ठेवणं वगैरे काही नाही. सगळं असं छान माहोल असा सगळा विद्यार्थी स्नेही, विद्यार्थी केंद्री आणि एकंदर ज्ञानमार्गी सगळी छान अशी मोकळेपणाने मजा घेत आहेत, वातावरणाची शिकत आहेत मोकळेपणाचा. तो वर्ग आईन्स्टाईनचा वर्ग वगैरे बघितला मी. ते त्यांच्या घरी घेऊन गेले.
आणि असं छान प्रिन्स्टन गाव खूप छोटंसं आहे असं त्या विद्यापीठाच्या परिसरामध्ये. आणि तिथला जो काही मुख्य रस्ता आहे त्याच्या कोपऱ्यावरती त्यांची छोटीशी बंगली अशी होती. संध्याकाळचा चहा तिथे घेऊन निघायचं असं ठरलं होतं. तिथे गेलो त्यांच्या घरी, तर ते वळणावरती स्वतःच सर गाडी चालवत होते. हा बंगला कोणाचा आहे तुला माहिती आहे का? म्हटलं काही नाही, प्रिन्स्टनलाच मी पहिल्यांदा गेलेलो होतो. तर प्रोफेसर नॅश, गणिताचा अत्यंत विद्वान, ज्याच्यावरती ब्युटिफुल माइंड हा सिनेमा बनलेला आपल्याला आठवत असेल. तर इतकं सगळं सुंदर वातावरण. मी शेवटी निघता सरांना विचारलं, सर तुम्हाला 68 साली भारतामध्ये आलात, कधी परत यावं असं वाटलं नाही का? त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मला अजूनही देता आलेलं नाही, ते कधी देता येईल अशी शक्यताही वाटत नाही. येऊन काय करू? आता ते सार्वत्रिक झालं की काय, की ज्ञानमार्गी विद्वान या प्रवृत्तीच्या व्यक्तींना फारसं काही मान असणार नाही, काही किंमत असणार नाही वगैरे, अशा पातळीवरती आपण येऊन थांबलो आहे का? त्याचं उत्तर माझ्या मते हो असं आहे. आणि ही सगळ्यात क्लेशकारक बाब आहे. 2012पासूनचा जर तुम्ही आलेख बघितलात, सगळ्यात जास्त विद्यार्थी ज्या देशातनं बाहेर जातात तो भारत आहे. आपण मेक्सिकोला मागे टाकलं आहे, आपण चीनला मागे टाकलं आहे, आणि जगातले सगळ्यात जास्त विद्यार्थी निर्यात करणारा देश हा भारत आहे. आणि जात आहेत ते परत येत नाही आहेत, ह्याचं कुठेतरी आपल्याला वाटायला हवं. मला आश्चर्य वाटलं जेव्हा ते युक्रेन युद्ध सुरू झालं, एवढे भारतीय तिथे होते, पोरं. मग नंतर आम्ही सगळ्यांनी जरा आमच्या टीमला कामाला आलं, म्हटलं सगळ्या ठिकाणी कुठे कुठे आहेत भारतीय? चीनमध्ये शिकायला गेलेत, इंडोनेशियामध्ये गेलेत, मलेशियामध्ये गेलेत. एक देश जगाच्या पाठीवर, मग बहुतेक बुर्किना फासो वगैरे असेल कदाचित, जिथे भारतीय विद्यार्थी नाही आहेत. ही आपण शिक्षणाची दशा करून ठेवलेली आहे. त्यामुळे प्रोफेसर हर्षेंसारखं एखादा शिक्षक असा तळमळीनं त्याचं शिक्षक पण मिरवतो, ते खूप छान वाटतं. शिक्षक पण असं मिरवता आलं पाहिजे, मी शिक्षक आहे, म्हणजे हे याच्यात काही राजकीय पदं आणि अधिकार पदस्थांचं असणं, त्यांचे मानभार तर हे खूप दुय्यम असू शकतात. शिक्षक हा चिरंतन असू शकतो, आणि ते शिक्षकाचं ते शिक्षकी गुरु पण असतं. ते असं छानपणे मोराने पिसारा सहजपणे मिरवावा तसं मिरवायचं असतं. आता शिक्षकही तसे वाटत नाही. शिक्षकांनाच लाज वाटते आपण शिक्षक आहोत. खरंच आहे, तुम्ही बघा, म्हणजे टोकाचं विधान करत नाही, खरोखर तशी परिस्थिती आलेली आहे. आणि मग ते आणि परत कसं झालं की शिक्षक, पत्रकार हे दोघे तिघेच विषय काय म्हणतात त्याला, सेक्टर आपल्याकडे अशी आहेत की ज्यांनी नैतिकता वगैरे सांभाळायची असते. बाकीच्यांनी काही केलं तरी चालेल, पण यांनी मात्र व्यवस्थित असायला हवं वगैरे वगैरे. तर त्याच्या पलीकडे जाऊन आपण काही पुढे या शिक्षण क्षेत्राविषयीचा जो काही एक सार्वत्रिक ऱ्हास आहे, आणि आपण पुण्यासारख्या ठिकाणी बोलतो आहे, पुण्यासारख्या ठिकाणी ऑक्सफर्ड, तुम्ही अलाहाबादला ही ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट हा शब्द वापरलेला आहे. मूळचा पुण्यात आहे. पुणेकरांनी आक्षेप कसा घेतला नाही मला. आणि तुम्ही त्या पुस्तकामध्ये दोन्ही प्रकरणात अलाहाबाद हे नाव ठेवलं आहे, प्रयागराज घेतलं नाही आहे. होळी होणार नाही याची खात्री नाही आहे त्याची. तर हे भीतीदायक आहे, काळजी वाटावी असं वातावरण आहे. त्या पुस्तकाने अतिशय आनंद दिला आहे. खूप छान शिक्षकांच्या जगामध्ये, म्हणजे माझ्यासारख्या पिढीचं दुर्दैव हे की त्यांना उत्तमाचा ऱ्हास होताना बघावा लागला, आणि पुढे काही तशाच पद्धतीनं माणसं अशी उभी राहत आहेत असं काही बघायला मिळत नाही आहे. फक्त म्हणजे आमची कुतरवड का की चांगलं काय होतं ते बघितलेलं आहे. ही माणसं कशी होती, ही कशा पद्धतीनं जगली, त्यांचा एक जो ऑरा असतो इंग्रजीमध्ये ज्याला म्हणता येईल तसा, तो कसा छान होता. कौतुकं त्यांनी अनुभवलेली आहेत, समाजाने ती केलेली आहेत. आणि तिथून पुढे आपण आता एकदम सामना चित्रपटातल्या शिक्षकाची जशी अवहेलना होते त्या पातळीवरती येऊन थांबलेलो आहोत. हे खूप वेदनादायी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पुढचं जर काही या देशाचं कुठेतरी भविष्य असेल, अशी जर आपल्याला आशा असेल, तर शिक्षणावरची गुंतवणूक हे हा महत्त्वाचा प्रश्न राजकीय पत्रिकेवर असायला हवा, नागरिकांच्या राजकीय विचारामध्ये असायला हवा. 2012-13 साली जेव्हा हा मुद्दा पहिल्यांदा चर्चेला आला, त्यावेळेला असं सांगितलं गेलेलं होतं की अमुक पक्षाचं सरकार आलं तर पहिल्या वर्षापासून शिक्षणावरची तरतूद दुप्पट करण्याची हमी दिली जाईल.
ती अजून झालेली नाही. म्हणजे त्याच्यानंतर 8-10 अर्थसंकल्प मांडले गेले, पण अजून दिली गेलेली नाही. म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा ते म्हणाले होते की शिक्षणामध्ये पहिल्या वर्षापासून 12-13% तुम्ही गुंतवणूक करायला हवी. भारतासारख्या देशामध्ये 2-2.5%. आपण ते गगनयान वगैरे सगळं छान आहे, टाळ्या वाजवायला किंवा त्या मोहिमेतल्या अधिकाऱ्यांना मिठी मारायला ते प्रसंग खूप छान आहेत, पण विज्ञान तंत्रज्ञानाची तरतूद काय आहे आपली? 1% पण नाही आहे. भारतामध्ये जो महासत्ता वगैरे इत्यादी इत्यादी होऊ पाहतो त्या देशामध्ये विज्ञान संशोधन उच्च तंत्रज्ञानासाठीची तरतूद 1% देखील नाही. कालच मी रविवारच्या अंकासाठी म्हणून रघुराम राजन यांची गप्पा मारणं आणि गप्पात नाही काय हाताला लागलं तर लिहिणं असा विषय होता. त्यांच्या बोलण्यातनं पण हाच मुद्दा येत होता की अरे शिक्षणात आपण काय करतोय काय. त्यांनी बोलता बोलता दाखला दिला. एक कारखाना म्हणजे त्यांचं राजनचं म्हणणं असं होतं की आपले प्राधान्यक्रम काय आहेत. तर आता राजन हा जेव्हा बोलत असतो त्याच्याकडे अशी आकडेवारी आणि छान म्हणजे आकड्यांना अर्थ देणं आणि त्यांना असं सदेह सादर करणं हे या मंडळींकडनं खूप सुंदर वाटतं ऐकायला. म्हणजे आपल्याला आकडे म्हणजे सांगण्यासारखे कंटाळवाणे वाटत असतात, पण राजनसारखी अर्थशास्त्रातली व्यक्ती, प्रोफेसर केळकर असतील म्हणजे विजय केळकर, राजन, ही माणसं खूप छान पद्धतीनं आकड्यांना असे छान अर्थ देतात. अलीकडच्या काळांमध्ये अजित रानडे असेल, निरंजन असेल, ही माणसं खूप गोडपणाने हे सगळं मांडत असतात. तो बोलता बोलता म्हणाला, अरे बघ हा अमुक कारखाना येणार आहे आणि त्या कारखान्यामुळे भारताच्या सेमीकंडक्टर ही जी काही दुर्दैव आहे आपलं आहे पण मागे पडलो आहे त्याच्यामध्ये क्रांती होईल असं मानलं जातं. आता हा इथपर्यंत मुद्दा आहे, ऐकलेला होता, आपणही बातम्यांमध्ये वाचलेला असेल. तो त्या कारखान्यांनी आपल्याकडे यावं यासाठी आपण जी सरकारने ज्यांना ते काही अनुदान वगैरे देतो ते जवळपास 16,500 कोटीचं अनुदान त्याला दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही आमच्याकडे यासाठी 16,500 कोटी, तुम्हाला काही हरकत नाही. आणि त्यांनी बोलता बोलता पुढे सांगितलेलं की त्याच वाक्यातलं पुढचं वाक्य होतं, IIT, IIM, उच्च तंत्रज्ञान यासाठी आपला अर्थसंकल्प 44,000 कोटी रुपयांचा आहे. 1/3पेक्षा जास्त रक्कम एका कारखान्याने यावं आमच्याकडे आणि मतदारसंघात राहावं यासाठी आपण खर्च करतो आहे. आता माझी पंचायत अशी होते म्हणजे माझ्या पिढीची आणि व्यवसायातल्या या अर्थाने पण भारतीयांना अर्थशास्त्र हा विषय हा ते कुठल्या तरी गुलाबी वर्तमानपत्रात वाचायचा किंवा ते काय बुवा आपलं काम नाही असं म्हणून सोडून द्यायचा झालेला आहे. पण हे अर्थशास्त्र ही माणसं अशी सहजपणे समोर सांगतात ना, तेव्हा जाणवतं की आपण किती अर्थांधळे आहोत. आणि या अर्थांधळेपणातनं त्याचा सगळ्यात मोठा फटका हा शिक्षण क्षेत्राला जेव्हा बसतो तेव्हा जाणवतं की हे का म्हणजे पुढच्या पिढींनी का इथे राहावं, का आपण त्यांच्यासाठी म्हणजे उगीचच देशप्रेम वगैरे या सगळ्यांची जबाबदारी त्यांच्यावर का टाकावी. त्यामुळे अशा पुस्तकाच्या प्रकाशनाचा एक वेगळा आनंद असतो. पुस्तक मी ते सदर ही वाचत होतो वारंवार, पुस्तक कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिक वाचलं. त्यातली 2.5 प्रकरणं म्हणजे खरं म्हणजे 3 पण 2.5 का म्हटलं तर अलाहाबादच्या संदर्भातली जी प्रकरणं आहेत अतिशय मला आवडली. कारण त्याच्यात तो एक काही संघर्ष मांडला गेला नसेल तर पुस्तक काय हो, म्हणजे तुम्ही छान आम्ही छान असं असेल तर ते कशाला वाचायचं ना. मी हा मुद्दा डॉक्टर कलामांनासुद्धा त्यांनी जेव्हा पहिलं ते विंग्स ऑफ फायर लिहिलं, अग्निपंख, त्याची त्या 10-12 जणांना जी काही परत दिली असेल त्याच्यामध्ये मी एक आहे. तेव्हा अनिल काकोडकर वगैरे आम्ही BRC गेस्ट हाऊसमध्ये त्याचा छोटासा कार्यक्रम झाला होता आणि त्याच्या आधी त्यांनी ते पुस्तक दिलेलं होतं, आम्ही सगळं वाचून गेलेलं होतं. म्हणत काही संघर्षच नाही आहे याच्यामध्ये. म्हणजे निक्सनांनी कसं प्रेशर आणलं किंवा अणु चाचण्यांची कशी जी काही दबाव आला भारतावरती, घेऊ नका घ्या, मग ते सगळं कसं केलं असेल तर तसं काही सांगितलं गेलं नसेल. कारण माणसं ही अशी संघर्षातनं खरी यंत्रणा कळत असते. ज्या पद्धतीनं पाश्चात्य लेखक लिहितात, पाश्चात्य शिक्षण क्षेत्रातले असतील, पत्रकार मंडळी असतील, त्या पद्धतीनं पुस्तकं लिहितात, त्याची आठवण असल्यामुळे, जाणीव असल्यामुळे किंवा ती तशी आवडत असल्यामुळे असं सगळं छान छान गुलाबी रंगवणारं पुस्तक जरा वाचवत नाही. ह्याच्यात सरांनी मस्तपैकी शिक्षण मंत्र्यांना हात घातलेला आहे. अर्जुन सिंगांविषयी लिहिलेलं आहे. 2-3 उल्लेख त्यांनी नावं दिलेली नाही, ते दिले असते तर जरा मजा आली असती. कोणाकोणाशी कोण आडवे आले अशा संदर्भातले. पण त्यांना मगाशी तेच मी म्हणालो होतो की
तरी ते अर्जुन सिंग होते, HRD खात्याचे मंत्री, ज्यांच्या अंतर्गत देशातली सगळी मोठी मोठी विद्यापीठं, शैक्षणिक संस्था येतात. मग नंतर मुरली मनोहर जोशी झाले, ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. राजकीय मतभेद असतील पण त्यांनी जण शिक्षण क्षेत्राशी संबंधित होते. पण पुढच्या कालखंडामध्ये शिक्षणाचा दुरान्वयेनेही संबंध नाही अशा व्यक्तीकडे HRD मिनिस्ट्री दिली गेली आणि कुणालाच काही वाटलं नाही. म्हणजे अनिल काकोडकर सोडले तर कुणालाही काही वाटलं नाही. हे भयानक आहे. म्हणजे जे मंत्रालय, जे खातं कुलगुरू, कुलपती किंवा जे काय अतिशय महत्त्वाच्या पदांवरती नेमणुका करतं त्या व्यक्तीची, म्हणजे आता मी त्या पियुष मिश्रांचं आत्मचरित्र वाचतोय, ते लोकसत्तेच्या कार्यक्रमाला येतं, त्यामुळे गप्पा मारता मारता ते सहज विषय निघाला. त्या आत्मचरित्राचं नाव आहे तुम्हारे औकात क्या है. हा प्रश्न HRD मिनिस्ट्रीच्या संदर्भात विचारायला जायला हवा होता, निदान घराघरात तरी विचारायला जायला हवा होता की जी व्यक्ती ही कुलगुरू वगैरे सगळे देशभरातल्या विद्यापीठांची प्रमुख असणार आहे, कुठेही काही हू की तू झालं नाही, सगळ्यांनी शांतपणे ते सगळं स्वीकारलं. मग माझा पुढचा प्रश्न येतो की हे जे वातावरण आहे त्याला आपण तटस्थपणे, राजकीय निरपेक्षपणे त्याचं मूल्यमापन करणार आहोत की नाही. म्हणजे माझ्या आवडत्या पक्षाचा असला तर त्याचा काहीही मी गोड मानून घेणार, आणि माझ्या नावडत्या पक्षाचा असला तर चांगलं म्हणायला हवं असं त्यालाही वाईट म्हणणार का आपण. त्या टप्प्यावरती आपलं शिक्षण येऊन थांबलेलं आहे. म्हणजे ही जी दुभागणी झालेली आहे, हा जो एक दुभंग दिसतो आहे आपल्या समाजामध्ये, त्याचं सगळ्यात मोठं नुकसान हे शिक्षणाच्या संदर्भामध्ये होतं आहे. उच्च शिक्षणासाठी TIFRमध्ये 2 अतिशय प्राध्यापक आणि संशोधक अतिशय जवळचे मित्र आहेत. अर्थसंकल्प कपात झालेली आहे TIFR सारख्या संस्थेची, आणि रघुराम राजन म्हणाले 44,000 कोटी, त्याच्यामध्ये TIFR पण येतं. TIFRला अर्थसंकल्प कपात करावी लागते. हे मला असं वाटतं की हे खूप घातक टप्प्यावरती आपण येऊन थांबलेलो आहोत. म्हणजे कडेलोटाचा जर क्षण कुठला असेल तर हा कडेलोटाचा शिक्षण क्षेत्राविषयीचा क्षण आहे. आणि या डिइंटेलेक्च्युलायझेशनची, या निर्बुद्धीकरणाची आपल्याला काही खंत नसेल तर मला असं वाटतं की या देशाला काहीच भवितव्य असू शकत नाही. म्हणजे मग आपण अर्थव्यवस्था 5 लाख कोटीची होईल, दर 12 वर्षांनी ती GDP वाढत जातो तसा होईल, आणखी 24 वर्षांनी सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढेल. आता तर ते आपलं दरडोई उत्पन्न $2,500 आहे, ते $10,000 होईल. आणखी 24 वर्षांनी बरोबर 2047 असेल, स्वातंत्र्याचा 100 असेल, आपण महासत्ता झाल्याचा साक्षात्कार सांगितलेला जाईल. खूप साजरे तो क्षण साजरा होईल. कदाचित टाळ्या किंवा झांजा किंवा आरत्याही करायला सांगितल्या जातील, त्याही केल्या जातील. पण वास्तव हे असेल की त्यावेळेलासुद्धा $10,000 हे आपलं दरडोई उत्पन्न आजच्या इंडोनेशियाच्या नागरिकाच्या उत्पन्नापेक्षा कमी असेल. आपण मध्यम उत्पन्न गटातलेही असू शकणार नाही. हे वास्तव आहे. तुम्ही म्हणजे विश्वास ठेवा नका ठेवू हा काही मुद्दाच नाही आहे, कारण जे 2+2 उत्तर 4 असेल तितकं जे ठळठळीत वास्तव आहे तसं हे वास्तव आहे. हे असंच असणार आहे. चीनच्या आत्ताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा आपण कितीतरी कमी असू. मग हे जे सगळं बदलायचं असेल तर मला राजकारणातले खूप मित्रमंडळी आहेत, म्हणजे ते ऐकतात, असं दाखवतात किंवा खाजगी गप्पांमध्ये आम्ही काहीतरी महत्त्वाच्या सूचना मांडतो. आम्ही म्हणजे आदरार्थी संबोधन नाही करत, आमच्या व्यवसायातले या अर्थाने आम्ही म्हणतात हो हे सगळं करायला हवे. कोणीच कुठे काहीही करताना दिसत नाही. आणि ही सुरुवात केल्यानंतर 2-3 पिढ्यांनी बदल घडायला सुरुवात होते. आपण सुरुवातही केलेली नाही. आणि याचा मला असं वाटतं की एक विचार या पुस्तकाच्या निमित्ताने व्हायला हवा. तुम्ही जो काळ तो वर्णन केला आहे तो म्हणजे काय लंकेत सोन्याच्या विटा होत्या तेव्हाचा काळ एवढा जुना वाटावा एवढा तो जुना वाटतो आहे की ही माणसाशी सहन करत होती, विद्वान उभे राहत होते, शिक्षण मंत्र्यांना कुलगुरू विरोध करत होता देशाच्या शिक्षण मंत्र्याला, आणि तरी त्याच्यावरती ईडीची रेड पडत नव्हती. हे अप्रूप आहे. आणि तो काळ असा गेल्यासारखा दिसतो, डोळ्या देखत गेलेला आहे तो. आणि हे मला असं वाटतं ही मोठी खंत आहे. आणि सरांनी उल्लेख केला त्यांच्या निवेदनामध्ये की का आपल्याला हॉर्वर्डला जावं असं वाटतं, का आपल्याला केम्ब्रिजला जावं असं वाटतं, का ऑक्सफर्डला जावं असं वाटतं.
मला असं वाटतं की त्याचं उत्तर त्या तिथल्या वातावरणामध्ये आहे. म्हणजे जेव्हा गेल्या वर्षी इथे पुण्यामध्येच तो शिक्षणविषयक कार्यक्रम होता लोकसत्ताचा, आणि भारतात या सगळ्या विद्यापीठांच्या शाखा काढायला परवानगी दिली केंद्र सरकारने. त्यानिमित्तानं ते एक चर्चासत्र होतं. तर तिथल्या एका विद्यार्थ्यांनी मला असा प्रश्न विचारला होता की ऑक्सफर्डचं जर एक त्याची शाखा जर पुण्यामध्ये असेल तर मी जाईन का? तर मी त्या विद्यार्थिनीला म्हटलं, तूच या प्रश्नाचं मला उत्तर दे. तुला पुण्यामधल्या कुठल्या तरी पेठेमधल्या एखाद्या एकाच 7-8 मधली इमारतीमधल्या वर्गामध्ये ऑक्सफर्ड आहे असं सांगून जर तुझा तिथे शिकायला जायला आवडेल का? जिथे ऑक्सफर्ड आहे तिथे शिकायला जायला आवडेल? तिने खूप छान वेळ घेतला. नाही सर म्हणाले, इथे काय मजा येणार नाही, मी तिथेच जाईन. हे का होतं आहे? आता हॉर्वर्डचा उल्लेख निघाला, म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा जन्माला आले त्याच्यानंतर 5 वर्षांनी ते तिथे विद्यापीठ काढायची कल्पना जॉन हॉवर्ड नावाच्या एका व्यक्तीला सुचली. तो इंग्लंडमधला मूळचा. तिथून तो त्याला घरात सगळ्यांना टी व्ही झाला, टी व्हीने आजाराने मरायला लागले म्हणून तो आणि त्याची बायको अटलांटिक पार करायचं आणि जिथे कुठे थांबू तिथे आपण राहायला लागायचं. तो शिक्षक होता, मग पॅरिश छोट्याशा चर्चमधला शिक्षक होता, आणि तो तिथे निमोनियाने गेला 2-4 वर्षांनी. तर त्यांनी जी काही पुंजी जमा केलेली होती ही 1635 सालची घटना आहे. 1635 सालची घटना आहे. त्याच्यातनं पुढे हे हॉवर्ड विद्यापीठ सुरू झालं. त्याच्यातनं जी काही विद्यार्थी आलेले आहेत, म्हणजे अगदी आनंद महिंद्रासारखा सुद्धा असेल किंवा अनेक जणं असतील की ज्यांना त्यांना देणगे द्याव्याशा वाटतात, तिथल्या विद्यापीठांना द्याव्याशा वाटतात. ह्याचं कारण त्या शैक्षणिक जे काही वातावरण असतं, ती जी काही उंची असते, त्याला जपण्याचा प्रयत्न होतो. आपल्याकडे एकंदर तुम्ही ते म्हणालात ते अगदी खरं आहे. एखादा चांगला आहे तर तो माझ्यासारखा मिडिओकर कसा नाही हा प्रश्न होतो, आणि त्यासाठी फांद्या कापायला सुरुवात होते. त्या हॉर्वर्डचंच एक ताजं प्रकरण घडलं आहे, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तर ते सांगतो आणि थांबतो. कारण त्या ओघामध्ये ते सांगायला हवं. हा जो काही राजकीय रेटा आणि राजकीयीकरण याची आपण जी एक सार्वत्रिक चर्चा करत असतो, तिथेही तसा प्रयत्न झाला, आणि त्या प्रयत्नाला कसं उत्तर दिलं जातं. ते क्लॉडिया गे नावाच्या त्या विद्यापीठाच्या सध्याच्या अध्यक्ष आहेत, आफ्रिकन आहेत, म्हणजे ब्लॅक आफ्रिकन त्याच्या मधल्या त्या आहेत. आणि 7 ऑक्टोबरला जेव्हा गाझा आणि आपलं हमासने जेव्हा इस्रायलवर तो दहशतवादी हल्ला केला, त्याच्यानंतर जगातल्या अनेक विद्यापीठांमध्ये जी एक घुसळण सुरू आहे ती त्या विद्यापीठामध्ये सुद्धा सुरू झाली मोठ्या प्रमाणावरती. आणि पॅलेस्टाईन विद्यार्थ्यांचा मोठा गट होता, ज्यूइश विद्यार्थ्यांचा मोठा गट होता, त्यांच्यात वादावादी सुरू झाली. मग जे काही नेहमी होतं तसं होतं. पण तिथल्या कुठल्याही गमतीचा म्हणजे कौतुक वाटतं की तिथल्या कुठल्याही त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी सांगितलं नाही मुलांना राजकारणात भाग घेऊ नका वगैरे वगैरे असं काही सांगितलं नाही. राजकारणात जगण्याचा भाग आहे. तर त्या पद्धतीनं ती राजकीय घुसळण सुरू होती. तर या गे बाई अध्यक्ष आहेत त्या अधिकृतपणे मैदानात उतरल्या आणि त्यांनी इस्रायलवर टीका केली की तुमच्या या सगळ्या एकंदर ते तुम्ही राजकारण करता त्याच्यामुळे हा हिंसाचार घडलेला आहे. ही भले कृत्य पॅलेस्टिनींच्या आत्ताच्या मूर्खपणामुळे त्यांच्या आततायी वर्तनामध्ये झालेलं असेल, पण त्याचं मूळ तुम्ही जी दादागिरी त्या तिथे परिसरात करताय त्याच्यामध्ये त्याचं मूळ आहे. भयंकर गदारोळ झाला आणि अख्खी इस्रायली म्हणजे अमेरिकन व्यवस्था ही इस्रायलचा खूप मोठा ज्यूइश लोक खूप मोठ्या प्रमाणावरती तिथे दबावगट असतो. म्हणजे ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी द लॉबी नावाचं पुस्तक जरूर वाचावं. त्याच्यामध्ये अमेरिकन जगण्यातल्या ज्यूइश लॉबीचा उल्लेख आहे. तर ते प्रकरण इतकं तापलं की सेनेटमध्ये त्यांना सुनावणीला बोलवा इथपर्यंत मागणी गेली. आणि त्या विद्यापीठाचा तो सगळ्यात मोठा देणगीदार आहे एकमन. अनेक जणांना माहिती असेल, हेज फंडमधलं खूप मोठं नाव आहे. तो रिपब्लिकन पक्षाचा मोठा अधिकारी व्यक्ती आहे. त्यांनी भूमिका घेतली की या बाईंना काढा. कारण अर्थातच नाव दिलं अँटी सेमिटिझम आहे, या ज्यूइश विरोधात आहेत. आणि राष्ट्रीय स्तरावरती मुद्दा झाला. एका विद्यापीठाच्या प्रमुखाने घेतलेल्या भूमिकेचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावरती झाला. अध्यक्षापर्यंत दखल घ्यावी लागली, इतकी हवा तापली. आणि 2 दिवसापूर्वी त्या हॉवर्डचं जे काही बोर्ड ऑफ गव्हर्नर्स असेल त्या अध्यक्षीय मंडळांची बैठक झाली. सगळ्या वर्तमानपत्रांनी ज्या ज्यूइश लॉबीज असतील, ज्यूइश राजकारणी असतील, उद्योगपती असतील, या सगळ्यांनी सांगितलं जर या बाई तिथे असतील
आम्ही एक पै एक कपर्दी काही देणगी म्हणून विद्यापीठाला देणार नाही. आणि जॉन ॲकमन तर सगळ्यात मोठा देणगीदार आहे, तिथला खूप मोठा राजकारणी. त्या विद्यापीठाच्या हार्वर्ड विद्यापीठाच्या जे काही संचालक मंडळ असेल त्यांनी त्या सगळ्याचा विचार केला आणि त्यांनी एक निर्णय घेतला, या बाई जाणार नाहीत. क्लॉडिया गे यांना पदावरनं काढलं जाणार नाही. त्यांच्याही मतस्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्या शिक्षक आहेत, त्यांनी जी मत मांडलेलं आहे अभ्यासून मांडलेलं असणार. ते मत तुम्हाला आवडेल किंवा न आवडेल, पण त्यांनी ते मत मांडलेलं आहे, ते त्यांचं मत आहे, त्यांच्या मताचा आदर करायला हवा. या पातळीवरती आपण इकडे बघतो आहे. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते याच्यामध्ये येते की का तिथे जातात, ह्याच्यामुळे जातात. आणि तसं वातावरण जोपर्यंत आपण करत नाही, निदान त्याची इच्छा तरी बाळगत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं तुमच्या पुस्तकाच्या वाचनावरच आम्हाला समाधान मानावं लागेल. तरी समाधान मानावं लागेल असं पुस्तक लिहिलं याबद्दल तुमचे मी मनापासून वाचक यांना त्याने आभार मानतो. कारण शिक्षणाविषयी वैयक्तिकरित्या काही फार मोठे दिवे लावता आले नसतील, पण त्या क्षेत्रातल्या मोठ्या माणसांविषयी एक खूप आदर आहे, खूप कौतुक आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेचं आपण त्याचा अभ्यास करावा. ही एवढी बुद्धिमान कसे गमतीशीर असतात ही माणसं, काय वागत असतात, कशा पद्धतीनं विचार करतात हे शिकावं अशी एक मनामध्ये इच्छा असते. या पुस्तकानं ती निश्चितपणे पूर्ण झाली. त्यातल्या तपशिलामध्ये त्यांनी तारीखवर तपशील दिले. म्हणजे सांगायचं झालं तर फक्त मला एकच सांगायला हवं. एक उदाहरणार्थ 25 जूनला ही बैठक झाली. एक वाचक म्हणून मला ती 25 जूनला झाली का 22 जूनला झाली याच्यामध्ये रस असेल नसेल, म्हणजे ते काही ऐतिहासिक डॉक्युमेंट नाही आहे की जिथे तारीखवर असं असायला हवं. पण त्या बैठकीत काय घडलं ते आणखी जर तुम्ही मसालेदारपणे दिलं असतात तर त्या जरा अधिक मजा आली असती. पण त्यामुळे तरी हे पुस्तक या निमित्तानं एक शिक्षणाचा एक चांगला दस्तऐवजीकरण झालं असं मी मानतो आणि त्यासाठी तुमचे आभार मानायला हवेत. आणि अर्थातच साधना प्रकाशनचे त्यांनी यांना अशा लिहायला लावलं. आणि हे जरा तुम्ही ते साप्ताहिक काढता म्हणून ठीक आहे हो, 3-3 फोन करणं वगैरे असं चांगलं त्यांनी कौतुकाने ते लिहून घेतलं. आणि काही त्यातल्या गाळलेल्या जागा राहिलेल्या आहेत असं विनोद शिरसाटांच्या निवेदनामध्ये आलं. त्या गाळलेल्या जागा त्यांनी लोकसत्तामध्ये जरूर पूर्ण कराव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. कुबेर सरांचे आभार. एक निवेदन आहे. उद्यापासून 9 दिवस म्हणजे 16 ते 24 डिसेंबर फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वतीने पुणे बुक फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 9 दिवस तिथे विविध प्रकाशनाच्या पुस्तकांचं प्रदर्शन आणि इतर कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तर साधना प्रकाशनाचेही 2 स्टॉल्स तिथे असणार आहेत. साधनाची सर्व पुस्तकं आपल्याला तिथे पाहायला मिळतील. आणि त्याशिवाय 21 तारखेला दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये याच पुस्तकावरती चर्चेचा एक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर राजन हर्षे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर, मुंबई विद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार डॉक्टर सतीश बागल हे उपस्थित असणार आहेत आणि या तिघांशी संवाद साधणार आहेत. मणिपाल विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचं अध्यापन करणारे डॉक्टर संकल्प गुर्जर. तर त्या कार्यक्रमासाठी देखील आपण प्रदर्शनाच्या ठिकाणी 21 तारखेला दुपारी 2 वाजता जरूर उपस्थित राहा. यानंतर अध्यक्ष बोलतील आणि त्यानंतर जाधव सर आभार प्रदर्शन करतील आणि कार्यक्रम संपेल. कुबेर सर, आपण म्हणालात की त्यांच्यामध्ये अहम असला पाहिजे. तर मला सहज आठवलं की राम शेवाळकर हे नरहर कुरुंदकरांची ओळख करून देताना म्हणायचे, हा माझा बुद्धिमत्त मित्र आहे. तर तसे हे बुद्धिमत्त प्राध्यापक आज आपल्यामध्ये बसलेत. आपण पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला कळेलच. वेळेची मर्यादा आहे. प्रोफेसर हर्षांवर जो नेहरूंचा प्रभाव आहे, विशेषतः नेहरू ॲज अ हिस्टॉरियन अँड फिलॉसॉफायझिंग हिस्ट्री असा जो प्रभाव आहे तो पुस्तकामध्ये 2-3 वेळा आलेला आहे. पण मला असं वाटलं की नेहरूंचा बराच मोठा प्रभाव, व्यापक असा प्रभाव त्यांच्यावर मला पुस्तक वाचायला दिसला.
47 सालातलं नेहरूंचं एक भाषण आहे की वी हॅव टू बिल्ड दिस नेशन इन्स्टिट्यूशनली अँड कॉन्स्टिट्युशनली. त्याच्यामुळे इन्स्टिट्यूशनली हे नेशन बिल्डिंग केलं पाहिजे. याच्यासाठी आपल्या आयुष्यातलं सर्वस्व पणाला लावणं, आणि मी मेलो तरी चालेल पण अलाहाबाद विद्यापीठ हे सुधारलं पाहिजे असं म्हणणारा कुलगुरू फक्त फिक्शनमध्ये असू शकतो की काय, असं मला वाटत असेल. त्यांचं हे जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये मलपृष्ठावर विनोदने असं लिहिलं आहे, आणि विनोद तुमचं खूप कौतुक करतो मी, कारण रुपाली हॉटेलमधले झालेल्या मीटिंग बसून रुपाली ते SM जोशी हा केवढा लांबचा प्रवास आहे हे मला लक्षात आलं. एक पूल ओलांडणं म्हणजे काय असतं, आणि एका व्यक्तीचं संपूर्ण कार्यात्मक चरित्र आणि शशी भाव्यांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव. म्हणजे फर्ग्युसनमध्ये त्यांचे ते शिक्षक होते, मी पण फर्ग्युसनमध्ये शिकवलं, त्यावेळी शशी भावे तिथे शिकवत होते, आणि शशी भाव्यांवर काही अन्याय झाला होता म्हणून विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन झालं होतं. त्याच्यामुळे एक काव्यात्मक असं नाव त्या पुस्तकाला असणं ही सुद्धा एक विलक्षण गोष्ट आहे सदानंद रेग्यांच्या कवितेप्रमाणे. पण महत्त्वाची गोष्ट अशी की हे पुस्तक याच्या मलपृष्ठावर विनोदने असं लिहिलं आहे की ते विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक आणि प्रशासक या 5 भूमिकांचा परामर्श आहे. मी ज्यावेळेला हे पुस्तक वाचलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हा फारच बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे, आणि मी त्याविषयी बोलणार होतो पण वेळेची मर्यादा असल्यामुळे थोडक्यात सांगतो की यापेक्षा अजून काय काय ते आहे तसं मला या पुस्तकात जाणवलं. एक म्हणजे ते वादळी असे स्तंभलेखक आहेत. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू असताना नेहरूंची समीक्षा करणारे लेख वृत्तपत्रात लिहिले, आणि त्यानंतर जे काही घडलं ते तुम्ही या पुस्तकात वाचा, कारण म्हणजे तुम्ही पुस्तक विकत घ्याल. म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कशी जाळपोळ केली वगैरे वगैरे ते तुम्ही वाचाल. त्याचप्रमाणे ते ग्रंथलेखक आहेत, याचा पण या पुस्तक वाचताना आपल्याला लक्षात येतं. ते सल्लागार आणि मार्गदर्शक आहेत, अनेक नियतकालिकांचे मुख्य संपादक आहेत, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्थांचे संवर्धक आहेत. अनेक संस्था रसातळाला गेलेल्या आहेत, तिथे निराश व्हायचं नाही, आशावादी वृत्ती ठेवायची, आणि आपला पुणेरी बाणा ठेवायचा, निर्भयता, आणि लढत राहायचं लोकांशी, स्पष्ट वक्तेपणाने लढत राहायचं, खरं सांगायचं, आणि मग त्याचे सर्व परिणाम भोगायचे. अशा प्रकारचं एक त्यांचं व्यक्तिमत्व या पुस्तकातून दिसतं. दुसरी गोष्ट जी मी पाहिली ते म्हणजे ते युनियन लीडर पण होते, प्राध्यापकांच्या युनियनचे लीडर, आणि त्या आलेले अत्यंत अटीतटीचे असे प्रसंग हे सुद्धा या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे ते अत्यंत कुशल असे संघटक आहेत. त्याचा एकच उल्लेख करतो की पदव्युत्तर विभागामधल्या 70 नव्या अभ्यासक्रमांमध्ये अभ्यासक्रम हे ऑनलाईन पद्धतीने यायचे, असं ते UGCची बॉडी होती, त्याचे ते लौकिक अर्थाने अध्यक्षच होते. आणि त्या 70 कोर्सेसमध्ये त्याच्या आतमध्ये प्रत्येकी 16 पेपर्स आणि त्याच्या आतमध्ये 8 ते 10 टॉपिक्स असं मिळून ही आपल्यासमोर जी व्यक्ती बसली आहे त्यांनी आपल्या देशामध्ये ई-पाठशाळा नावाचा एक महाप्रकल्प केला, ज्यामध्ये 75,000 प्राध्यापक सामील झाले होते, आणि ते सर्व कोर्सेस ऑनलाईन झालेले आज आपण बघतो. एक कुशल संघटक कसा असतो, म्हणजे एवढ्या प्राध्यापकांकडून काम करून घेणं म्हणजे तर त्याच्यामुळे तो एक महत्त्वाचा भाग मला याच्यामध्ये जाणवला. दुसरी गोष्ट अशी की एक समाज विकास केंद्री तत्त्वज्ञ कसा असतो. विद्यापीठांची जी पारंपरिक अशी प्रतिमा आहे की इट कनेक्ट्स स्कॉलर्स, सब्जेक्ट्स अँड स्टुडंट्स, ही जुनी प्रतिमा आहे. प्रोफेसर हर्षांचं जर बघितलं तर इट कनेक्ट्स स्कॉलर्स, सब्जेक्ट्स, स्टुडंट्स अँड सोसायटी.
म्हणजे समाज विकास केंद्री, विद्यार्थी विकास केंद्री ते असलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी त्यातल्या सगळ्या भ्रष्ट व्यवस्थांशी आपण 2 हात केले पाहिजे. या निष्ठेने काम करणं, आपल्या मागे किती लोक आहेत त्याचा विचार न करता निर्भयपणे त्याचा सामना करत राहणं, ही खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला याच्यामध्ये दिसते. पुटिंग एव्हरीथिंग ॲट स्टेक हा त्यांचा जो बाणा आहे तो विलक्षण आहे. आणि त्याच्यामध्ये आलेले जे प्रसंग आहेत, म्हणजे अर्जुन सिंगांचा प्रसंग आहे, त्याहीपेक्षा मला जो जास्त भीषण वाटतो तो म्हणजे त्या अलाहाबाद विद्यापीठामध्ये कार्यकारी मंडळात असलेल्या ज्या राजकारण्यांचा जो प्रश्न आहे, त्यांना अक्षरशः खाऊन टाकलं. किंवा हैदराबाद विद्यापीठामध्ये सुद्धा तशाच प्रकारचे सगळे अनुभव आलेले आहेत. उदास वाटणं आणि आकाशाकडे खिडकीतून बघत राहणं, अशा प्रकारच्या अवस्थेतून काही वर्षांचा काळ यांच्या जीवनामध्ये जाऊ शकतो. म्हणजे एखादी संस्था एखाद्या अत्यंत सर्जनशील अशा विद्वानाला किती आव्हान देते आणि मग तो त्याच्यातून कसा बाहेर पडतो, स्वप्रयत्नांनी स्वदिग्दर्शन करून बाहेर पडतो, याची ही अतिशय रोमहर्षक अशी कहाणी आहे. त्याचबरोबर मला हे लक्षात आलं की हे नुसतेच असे एक ध्येयवेडे किंवा ध्येयवादी असे विचारवंत आणि प्राध्यापक नाही आहेत. ते प्राध्यापक आहेत आणि ते विचारवंत आहेत. त्यांनी खूप विद्वानांशी त्यांची दोस्ती आहे, त्यांच्याशी त्यांनी चर्चा केल्या आहेत वगैरे, त्याची वर्णनं ह्याच्यात येतात. जवळजवळ भारताचे 4 पंतप्रधान, 3 राष्ट्रपती यांच्याशी त्यांचा स्नेह होता, त्याचे उल्लेख ह्या पुस्तकामध्ये दिसतात. परंतु त्याचबरोबर एक अत्यंत रसिक असं व्यक्तिमत्व या पुस्तकामध्ये आपल्याला भेटतं. म्हणजे हे कवी आहेत, यांना स्वतःच्या कविता आवडल्या नाही म्हणून यांनी प्रसिद्ध केलेल्या नाहीत, पण हे कवी असल्याचा पुरावा मात्र विनोदकडे आहे. याचं कारण हे पुण्यामध्ये शिकत असताना यांच्या कविता त्यावेळी साधनेमध्ये प्रकाशित झाल्यात. आता ज्या अर्थी त्या काळातल्या संपादकांनी साधनेमध्ये यांच्या कविता प्रकाशित केल्या, त्या अर्थी त्याच्या दर्जाविषयी मी काही बोलायला नको. पण त्याचबरोबर हे मल्लखांबपटू, हे तुम्हाला त्यांच्याकडे बघून वाटेल का, किंवा ते बॅडमिंटनपटू आणि जिम्नॅस्टिक्समध्ये विजेते, अशा अनेक प्रतिमा तुम्हाला या व्यक्तिमत्वाच्या दिसतील. ते अतिशय उत्कृष्ट व्हायोलिन वादक आहेत. इतकंच नव्हे तर ते अनिल विश्वास आणि विद्याधर मिश्रा यांच्याकडून गायन शिकले आहेत आणि गायनाचा रियाज ते करायचे कुलगुरू असताना बुधवारी आणि शनिवारी. हे सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक विशेष आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे ते कॉलेजमध्ये असताना काही प्रमाणात अयशस्वी आणि काही प्रमाणात यशस्वी असे नाट्यकलावंत पण होते. आणि म्हणजे इतके एखादी व्यक्ती इतके तिला व्यक्तिमत्वाचे पैलू असू शकतात, हे आपण बघितलं की आपण खूप आश्चर्यचकित होतो. त्यांच्या हैदराबादच्या दिवसांसंबंधी एक या पुस्तकात नसलेली गोष्ट त्यांच्या मित्रांनी मला सांगितली. यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य या पुस्तकात दिसतं आणि नंतर मी त्यांच्या काही मित्रांशी संपर्क करून ते शोधून काढलं की जीवाभावाचे मित्र असलेला माणूस ही यांची एक ओळख आहे. आज ती खूप खूप म्हणजे खूप रेअर झालेली आहे की प्रत्येकजण आपल्या स्मार्टफोनमध्ये स्वतःमध्येच मग्न असतो. पण हैदराबाद विद्यापीठामध्ये हे असताना प्रोफेसर कोळस्कर यांच्यासमोर राहायचे. प्रोफेसर कोळस्कर माझे चांगले मित्र, माझ्या पत्नी इथे बसले आहेत, त्यांचे रिसर्च गाईड ते, आणि पुढे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले. हे यांच्यासमोर राहायचे. प्रोफेसर कोळस्कर हे लाईफ सायन्सेसचं लेक्चर देत होते विद्यापीठात, आणि प्रोफेसर कोळस्करांच्या मिसेस राजलक्ष्मी या धावत धावत यांच्या घरी आल्या आणि म्हणाले, राजन कम कम. काय झालं तर त्यांच्या बेडरूममध्ये त्यांचा 1 वर्षाचा मुलगा ठेवलेला होता आणि तिथे कोब्रा हा विषारी साप आला. आता त्यांनी मदत मागितली. हे गृहस्थ तिथे गेले. त्यांनी मिसेस कोळस्करांची मदत मागितली की तुम्ही थोडीशी मला मदत करा. त्या डायनिंग टेबलवर बसून राहिल्या. इतक्या त्या घाबरल्या होत्या. हिने एकट्याने तो कोब्रा मारला. म्हणजे एकट्याने विषारी साप मारणारा हा एक माणूस आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. कोणाची मदत मागत नाही. आणि ते त्यांचं स्वरूप जे आहे ना, ते निरनिळ्या पानांवर तुम्हाला दिसेलच या पुस्तकामध्ये.
मला हे पुस्तक वाचताना एक असं वाटलं की खरं म्हणजे विनोद, मला असं वाटलं हे पुस्तक वाचताना सारखं की हे पुस्तक प्रोफेसर हर्षांनी लिहिलं आहे. ते रामबापटांचे विद्यार्थी, तर रामबापटांच्याबरोबर माझाही खूप स्नेह होता, खूप वर्ष होता. तर रामबापटांचे ते विद्यार्थी असूनही इतकी छोटी सुलभ अर्थवाही वाक्य ते कशी लिहू शकले याचं मला खूप आश्चर्य वाटलं. कारण त्यांच्या वाक्यांमध्ये पल्लेदार, क्लॉजेस, सब क्लॉजेस, आणि शेवटी मी बापट सरांना विचारतो, सर तुम्हाला असंच म्हणायचं होतं का नक्की? तर त्यावेळी ते म्हणायचे की मला आता सांगता येत नाही तसं मला काय म्हणायचं होतं. आणि मग पुन्हा आम्ही एका दुसऱ्या लूपमध्ये जायचो. पण हे पुस्तक तुम्ही वाचलं तर एखादा इतका काळ महाराष्ट्राच्या बाहेर राहिलेला मनुष्य इतक्या सुबोध मराठीमध्ये कसं लिहू शकतो? इतकी छोटी वाक्य, इतके अर्थवाही शब्द, इतकी ओघवती भाषा, आणि वाचकाला खिळून ठेवण्याची त्याची ताकद, आणि अगदी सर्वसामान्य माणूस असल्यासारखं लिहिणं, कुठेही विद्वज्जड न होणं. आपण कोणीतरी ग्रेट होतो असं कुठेही त्याच्यात म्हणजे विद्वज्जडता ज्याला म्हणतो आपण लिखाणातली, ती कुठेही तुम्हाला जाणवणार नाही. मी ज्यावेळेला हे लेखन वाचलं, म्हणजे साधनेत वाचत होतो आणि नंतर पुस्तक रूपाने आता तुमच्याकडे आलं, त्यावेळेला मी ती लेखमाला पूर्ण होईपर्यंत थांबलो. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की खरं म्हणजे ही ते प्राध्यापक असल्यामुळे त्यांनी एक लेखमाला लिहिलेली आहे, जसं त्यांना सुचेल तसं लिहिलेलं आहे. परंतु एका साहित्यिक अशा दृष्टीने त्याच्याकडे बघितलं तर ही एका विलक्षण अशा नाट्याची पूर्वसंहिता आहे. इतकं त्याच्यामध्ये नाट्य आहे. म्हणजे मला सारखी आठवण होत होती की इब्सेनचं जे ॲन एनिमी ऑफ द पीपल हे जे नाटक आहे, ज्याचं अशोक शहाण्यांनी कोंडी असं रूपांतर केलं आहे, तर तशा दर्जाचं यांच्या जीवनामध्ये नाट्य आहे. आणि फिक्शनमध्ये सुद्धा मिळणार नाहीत असे प्रसंग प्रत्यक्षात यांच्या जीवनात आले. एक प्रसंग सांगतो की यांना 40व्या वर्षीच प्राध्यापक पद मिळालं त्यांच्या मेरिटमुळे. त्याच्यामुळे जवळच्या प्राध्यापकांमध्ये किती असूया व्हावी, तर त्यांनी यांना असं सांगितलं की आत्ताच फोन आला होता आणि साताऱ्यामध्ये तुमच्या वडिलांचं निधन झालं आहे. यांनी ताबडतोब तार पाठवली की वडिलांचा अंत्यविधी उरकून घ्या. आणि हे घाईघाईनी दुसरी बस वगैरे कसं तरी पकडून सातारला गेले. दारात उभे राहतात तर यांचे वडील समोर होते आणि ते म्हणत होते, तुला माझ्या अंत्यविधीची एवढी घाई का झाली? नंतर असं कळलं की तो निरोप ट्विस्ट केला गेला. यांच्या एका PhDच्या विद्यार्थिनीचे वडील गेले होते आणि त्या उत्तरक्रियेला तुम्ही उपस्थित राहा असा फोन आला होता. म्हणजे ह्या गोष्टी फिक्शनमध्ये सुद्धा इतक्या नसतात असं मला वाटायला लागलं. फिक्शनपेक्षाही पलीकडची गोष्ट या माणसाच्या जीवनात घडली. तुमचा आता विश्वासच बसणार नाही की हे तुमच्यासमोर इथे विचारपीठावर बसलेले आहेत. ह्यांना अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू असताना ते वर्णन पुस्तकात तुम्ही मूळ स्वरूपात वाचलं पाहिजे. त्यांना विलक्षण हार्ट अटॅक आला आणि हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत यांचं हृदय पूर्णपणे बंद पडलं. डॉक्टरांनी सर्व तऱ्हेचे उपाय यांच्यावर करायला सुरुवात केली आणि हे त्यावेळेला मृत्यूशी भेटत होते. ती वाक्य मुद्दाम मी वाचणार नाही, तुम्ही पुस्तकात वाचली पाहिजे की मृत्यूशी भेट कशी होते, त्यावेळी काय वाटतं, हे सोप्या साध्या शब्दात कसं काय लिहिता येतं हेच मला आश्चर्य वाटत होतं. आणि नंतर यांना शॉक देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. यांना मला आता वाचल्याचं आठवण नाही, 10-12 शॉक तुम्हाला दिले गेले सर. आणि ते शॉक म्हणजे काय, तर यांचं पूर्ण शरीर 2 फूट वरती उडायचं आणि मग ते खाली पडाय. आता असा मनुष्य प्रत्यक्षात पुन्हा एकदा आपल्याला भेटू शकतो, त्याच्यानंतर हे सगळे अनुभव लिहू शकतो, हे नाटकातच शोभण्यासारखं आहे. आणि त्या नाटकामध्ये म्हणजे त्या संहितेमध्ये, पूर्वसंहितेमध्ये सगळे जरी उच्च शिक्षणाचे संबंध असले आणि ते सुद्धा खूप उच्च शिक्षणातलंही अतिशय छोटं विश्व आहे त्यांचं, म्हणजे केंद्रीय विद्यापीठ, म्हणजे संलग्न महाविद्यालये असलेली, म्हणजे काय म्हणतात डायनासॉरस विद्यापीठं तर त्यांच्या लेखनातच नाही आहेत. तर त्याच्यामुळे अनेकांना वाटेल की हे नाटक फक्त केंद्रीय विद्यापीठातल्या विद्यार्थी, पालक, शिक्षक वगैरे यांनाच सोयीचं असेल का.
तर मी विचार करू लागलो की ह्याच्यातलं नाट्य जे आहे, ह्याच्यातला जो आशय आहे, इतक्या समाजातल्या अनेक संघर्षांविषयी ते रूपक आहे. म्हणजे पुलंना एकदा विचारलं गेलं होतं की पुलं तुमचं साहित्य हे मध्यमवर्गीय असं त्याच्यावर आरोप होतो. तत्काळ त्यांनी उत्तर दिलं होतं, माझं साहित्य जर मध्यमवर्गीय असेल तर इसापाचं साहित्य हे पशुवर्गीय असं म्हणावं लागेल. तसं ह्याच्यातली माणसं, त्यांच्यातले संघर्ष, त्यांचे स्वभाव, त्यांचे एकमेकाशी वर्तन हे इतकं व्यामिश्र आहे. आणि त्याचबरोबर कोसळणाऱ्या संस्था आणि त्या संस्था पुन्हा उभारण्यासाठी चाललेली या माणसाची एकाकी धडपड हे इतकं चित्तथरारक आहे की ह्याचं इब्सेनच्या नाटकासारखं एक अर्थात इब्सेनचं जे एनिमी ऑफ द पीपल आहे ती काही पूर्णोपमा नाही आहे यांच्या जीवनचरित्राला, हे एक विलक्षण वेगळंच आहे. पण तशा प्रकारची कोंडी झालेला एक ध्येयवादी प्राध्यापक ह्या पुस्तकांमध्ये आपल्याला भेटत राहतो. आणि एक साहित्यिक मूल्य कसं असावं लेखनामध्ये अतिशय सहज लिहिलं गेलं आहे, पण त्याच्यात साहित्यिक मूल्य कसं दिसतं हे तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. आणि ते म्हणजे की यांच्या फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, मेंटर अँड एव्हरीथिंग अशा प्रोफेसर मार्गारेट चॅटर्जी, त्यांची मुलगी अमला, ती गीता मॅडमच्या मैत्रिणी होत्या. 1972 साली त्यांना कर्करोग झाला. आणि त्यावेळेचं वाक्य बघा तुम्ही की 1972मध्ये अमलाला रक्ताचा कर्करोग झाला. आम्हा दोघांचा ब्लड ग्रुप एकच होता, त्यामुळे आम्ही रक्ताने जोडले गेलो. एखाद्या सामान्य लेखकाने लिहिलं असतं की मी तिला इतक्या रक्ताच्या बाटल्या रक्तदान केलं वगैरे. आम्ही रक्ताच्या नात्याने जोडले गेलो. अशी अनेक वाक्य म्हणजे वाङ्मयीन अभिरुची ज्याच्यातून दिसते ही तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटतील. त्याचबरोबर सध्याच्या विद्यापीठीय व्यवस्थेविषयी जी विषण्णता आहे त्याच्याविषयी ते बोलत असताना एक छोटंसं परिच्छेद मी तुम्हाला सांगेन. आणि तो असा आहे की सच्चे विद्वान प्रशासक सहसा कुलगुरू व्हायला तयार नसतात, त्यामुळे सरकारी संस्थांचा सातत्याने ऱ्हास होत चालला आहे. तो आता बघवत नाही. खरे म्हणजे गरिबातल्या गरीब विद्यार्थ्याला उत्तमात उत्तम शिक्षण मिळण्याची सोय व्हायला हवी, पण आता तसे होणे अशक्य झाले आहे. काही श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनी मात्र खाजगी विद्यापीठाकडे धाव घेतात अथवा उच्च शिक्षणासाठी परदेशी जातात. पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे, पण मी निराशावादी नाही. आणि त्याच्या पुढचं वाक्य धक्कादायक आहे. मला वाटते कधीकधी संस्थांचा पूर्ण विध्वंस होतो तेव्हा लोकांचे डोळे उघडू शकतात. ही एक वेगळीच दृष्टी, म्हणजे एक वास्तववादी असा ध्येयवादी असणं हे मला वाटतं प्रोफेसर राजन हर्षांचं वैशिष्ट्य आहे. हे पुस्तक हे त्यातले अनेक प्रसंग हे रोमहर्षक किंवा मी म्हणेन राजन हर्षक आहेत. आणि शेवटी मी असं म्हणेन की एका प्रवचनामध्ये ओशोंनी अबाउटिझमच्या तत्त्वज्ञानाच्या फोलपणाविषयी भाष्य केलं आहे. त्याच्यामुळे ओशो असं म्हणतात की म्हणजे अबाउट लव्ह इज नॉट लव्ह, यू हॅव टू फॉल इन लव्ह, देन ओनली यू अंडरस्टँड लव्ह. लायब्ररीज आर फुल ऑफ लव्ह अँड लव्हर्स, बट अबाउट लव्ह इज नॉट लव्ह. तसं आत्तापर्यंत जे काही या कार्यक्रमात झालं ते अबाउट बुक होतं. अबाउट बुक इज नॉट बुक. यू हॅव टू परचेस द बुक अँड रीड इट अँड बिकम वन विथ इट. आणि दुसरं एक पुणेकरांबद्दलचं उद्धृत याच्यात आहे, ते सांगून मी तुमची रजा घेईन. ते असं आहे की पुणेकरांना भोजन, भाषण आणि भांडण ह्या गोष्टी प्रिय असतात. तर त्याच्यामुळे तुमच्या भोजनाच्या वेळेवर अतिक्रमण करणारं भाषण देणं म्हणजे पुढच्या भांडणाचं निमंत्रण आहे, हे लक्षात घेऊन मी तुमची रजा घेतो. साधव सरांना विनंती की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. संयोजकांनी आभार मानण्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. सर्वप्रथम लेखक राजन हरसे
यांचे आभार यासाठी की साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांनी लेखमाला लिहिण्याचा आग्रह केला आणि हर्षे सरांनी त्याला प्रतिसाद दिला, म्हणून आजचा प्रकाशन समारंभ आयोजित करता आला. हर्षे सरांनी आपल्या लेखनाचे प्रयोजनही या निमित्ताने सांगितले. त्यांचे प्रयोजन अंतर्मुख करणारे आहे. त्यांचे आभार. समारंभाचे प्रमुख वक्ते, ख्यातनाम पत्रकार आणि दैनिक लोकसत्ताचे संपादक माननीय गिरीश कुबेर यांनी आपला बहुमोल वेळ दिला. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील विरोधाभास आणि विसंगती यावर बोट ठेवले. त्यांचे आभार मानतो. समारंभाचे अध्यक्ष, साधनाचे विश्वस्त माननीय विवेक सावंत यांचे नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्य मिळते. याही कार्यक्रमासाठी त्यांचे सहकार्य मिळाले. पुस्तकासंबंधी त्यांनी लक्षवेधी चिंतन मांडले. त्यांचे मनापासून आभार. सभागृह आणि ध्वनिव्यवस्था ज्यांनी उपलब्ध करून दिली, त्यांचे आभार. सभागृहात अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सगळ्यांची नावं घेणं केवळ अशक्य. मी सगळ्या श्रोत्यांबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. साधनाचे संपादक विनोद शिरसाट, सुहास पाटील आणि साधना परिवारातील कर्मचारी या सगळ्यांचा नम्रपणे उल्लेख करतो आणि अध्यक्षांच्या संमतीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.